गुड मॉर्निंग एव्हरीवन. मुलांना आवाज येतोय? चेक करून घ्या, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे की नाही ते. आवाज येतोय? कमेंट करा मुलांना. ओके. आकांक्षा चव्हाण यांचाच फक्त आवाज आला, बाकीचे म्हणजे यांना फक्त येतोय. पृथ्वीराज, तनुश्री, कमेंट करा मुलांना. नूतन, सिद्धी, प्रीती कांबळे, बाकीचे. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत आलो होतो? आय थिंक लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो सुपरपोजिशन ऑफ व्ह्यूज. या सुपरपोजिशन ऑफ व्ह्यूजला आपण थेरॉटिकली कंप्लीट केलं होतं आणि लास्ट लेक्चरला काही क्वेश्चन्स आपण कंप्लीट केले होते. माझ्या माहितीनुसार तर हा क्वेश्चन झाला होता ना, इनक्रीज बाय की समथिंग आहे ना, आपण इथपर्यंत आलो होतो. तर आज आपण मग याच्यातल्या पुढच्या पार्टवरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन झाला होता का? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि इथपासून आता आपण सुरू करू पुढे. बघा, लक्ष द्या, क्वेश्चन काय म्हणताय. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 आणि CET 2024ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज पाईप इज 400 हर्ट्ज. एक क्लोज पाईप दिलाय आणि या क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्याला पाहिजे तर आपण NC कन्सिडर करू आणि NC इज इक्वल टू दिलाय तर 400 हर्ट्ज म्हणताय. पुढे काय म्हणताय बघा, इफ 1/3 लेंथ ऑफ द पाईप. बघा सुरुवातीला काय म्हटलेलं आहे त्यांनी की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज पाईप. क्वेश्चन समजून घ्या, एक क्लोज पाईप आहे, या क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे तर 400 हर्ट्ज. सोबत त्यांनी म्हटलंय निग्लेक्ट द एंड करेक्शन. एंड करेक्शनची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची आहे जवळपास. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम दॅट इज NC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, V डिवायडेड बाय 4 इंटू L प्लस E. एंड करेक्शन निग्लेक्ट करायचं आहे म्हणजे E इज इक्वल टू 0 राहील. सो इथं म्हणता येईल NC इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4L म्हणू आपण. ठीक आहे. तर याला क्रॉस मल्टिप्लाय केलं, इथून वेलॉसिटीची व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू. बघा लक्ष द्या, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथं लिहिता येईल दॅट इज NC इंटू 4L इज इक्वल टू किती असेल V. दॅट इज V इज इक्वल टू बघा NC ची व्हॅल्यूज किती आहे 400 इंटू 4L म्हणता येईल. हा झाला फर्स्ट पार्ट इक्वेशन. नंतर काय म्हणताय बघा, इफ 1/3 लेंथ ऑफ द पाईप इज फिल विथ वॉटर. म्हणजे एक जो एअर कॉलम आहे या प्रकारचा म्हणता येईल. तर याचा टोटल आहे, याच्यातला 1/3 पोर्शन मध्ये वॉटर आहे. 1/3 पोर्शन मध्ये वॉटर आहे म्हणजे बाकी किती राहील 2/3 पोर्शन. म्हणजे न्यू लेंथ याची L1 इज इक्वल टू किती आहे 2/3 ऑफ द ओरिजिनल लेंथ. हे समजून घ्या, सुरुवातीला एक एअर कॉलम आहे ज्याची लेंथ आपण L कन्सिडर केली होती. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी की एअर कॉलम याला वॉटरमध्ये त्याला जरी डीप जरी केलं असं तर पाणी कुठपर्यंत भरलं जात आहे 1/3 लेंथ पर्यंत पाणी भरलं जात आहे. सो बाकी किती लेंथ राहील आपली दॅट इज 2/3. म्हणजे म्हणता येईल की L1 इज इक्वल टू 2/3 ऑफ L. पुढे काय म्हणताय बघा, द फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड हार्मोनिक ऑफ द पाईप. तर या कंडिशन मध्ये सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर पहिले काय करू आपण तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू ज्यावेळेस लेंथ L1 राहील. सो याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला मी N1 इज इक्वल टू फॉर्म्युला घेतो. परत तो पाईप क्लोजस आहे म्हणजे रिलेशन कोणतं V डिवायडेड बाय 4 इंटू L प्लस E. फक्त L च्या ऐवजी काय घेऊ आपण L1 लिहिता येईल. इतकं लक्षात येत आहे. मग आता बघा परत एंड करेक्शन 0 मीन्स N1 इज इक्वल टू इथं राहील V डिवायडेड बाय 4L1. व्हॅल्यूज पुट करू आपण. बघा N1 इज इक्वल टू तर याला सेपरेट घेतलं V इंटू 1 डिवायडेड बाय 4L1 म्हणता येईल. व्हॅल्यूज पुट करा. वेलॉसिटीची व्हॅल्यूज आहे आपल्याकडे. किती आहे वेलॉसिटीची व्हॅल्यू तर इथं लिहिता येईल दॅट इज 400 इंटू 4L.
डिवायडेड बाय हा 4 इंटू बघा L1 ची व्हॅल्यूज किती आहे 2/3 ऑफ L. ठीक आहे बघा L कॅन्सल झाला, हा 4 कॅन्सल झाला, हा 3 न्यूमरेटर मध्ये जाईल. मीन्स N1 इज इक्वल टू इथं आहे 400 इंटू 3 डिवायडेड बाय 2 न डिवाइड जरी केलं तर इथं किती राहील 200. मीन्स N1 इज इक्वल टू 600 हर्ट्स. ही काय झाली त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कधी ज्यावेळेस लेंथ किती राहत आहे 2/3 ऑफ द ओरिजिनल लेंथ म्हणून. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय त्यांनी सेकंड हार्मोनिक म्हणजेच किती असेल 2N1 दॅट इज 2 इंटू काय लिहिता येईल N1 ची व्हॅल्यू 600 म्हणजे याचा सेकंड हार्मोनिक किती असायला पाहिजे 1200 हर्ट्स दॅट इज 1200 हर्ट्स. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल बी. तर परत एक वेळा करा. रिचाचं म्हणणं आहे की L1 कसं आलं नीट लक्ष द्या. काहींचं आता श्रद्धाचं ऑप्शन आलेलं आहे सी, ऋतुजाचं बी आलेलं आहे. परत एक वेळा काय ना की क्वेश्चन मी एक्सप्लेन करतोय नीट लक्ष द्या बाळांनो. बघा काय म्हणणं आहे यांचं द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज पाईप इज 400 हर्ट्स. सुरुवातीला एक क्लोज पाईप दिला, याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे 400 हर्ट्स दॅट इज NC इज इक्वल टू 400. या कंडिशन मध्ये याची लेंथ आपण L कन्सिडर जरी केली ठीक आहे पहिल्या केसमध्ये, अजूनपर्यंत काही याला बदललेलं नाही आपण. तर बघा NC इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता हा क्लोज पाईप आहे. मग क्लोज पाईप साठी कसं लिहाल V डिवायडेड बाय 4 इंटू L प्लस E. एंड करेक्शन त्यांनी काय म्हटलेलं आहे निग्लेक्ट करा म्हणजे E इज इक्वल टू 0 घेऊ. म्हणजे इथं काय लिहिता येईल NC इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4 इंटू काय म्हणता येईल L. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं सो NC इंटू 4L इज इक्वल टू काय येईल V. साइड चेंज केल्यावर V इज इक्वल टू काय राहील बघा NC ची व्हॅल्यू किती आहे 400 इंटू 4L. याला दिलं इक्वेशन 1. ही झाली वेलॉसिटी. आता त्यांनी काय म्हटलंय इफ द 1/3 लेंथ ऑफ द पाईप इज फिल. बघा अशा प्रकारचा एक एअर कॉलम होता ठीक आहे. याची सुरुवातीला लेंथ जी आहे तर ती L कन्सिडर केली आहे आपण. यांनी काय म्हटलंय की आता याला याचा 1/3 पोर्शन काय केलाय तर 1/3 पोर्शन मध्ये पाणी भरलेलं आहे त्यांनी. आपण काय केलं की टोटल याला अशा 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलं ठीक आहे. यातला 1/3 पोर्शन म्हणजे इतक्या पोर्शन मध्ये पाणी भरलेलं आहे. सो वाचलेला पोर्शन लेंथ किती बाकी राहील तर ओनली 2/3 राहील बाकी. 1/3 मध्ये पाणी भरलेलं आहे म्हणजे बाकी किती राहील ही लेंथ किती असेल 2/3 आणि म्हणून मी न्यू लेंथ घेतली किती 2/3 ऑफ L. रुचा लक्षात येत आहे. तर 2/3 का घेतलं कारण याला मी टोटल 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलं त्यातला एका सेक्शन मध्ये पाणी भरलेलं आहे तर वाचलेलं किती आहे 2 सेक्शन्स आहे. सो 2/3 ऑफ काय म्हणता येईल L. परत फॉर्म्युला घेतला मग N1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे V डिवायडेड बाय 4 इंटू L प्लस E. आता L च्या ऐवजी काय घेऊ आपण L1. सो परत एंड करेक्शन 0 म्हणजे N1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4 इंटू L1. व्हॅल्यूज पुट करा तर N1 इज इक्वल टू V इंटू 1 डिवायडेड बाय 4 इंटू L1. V ची व्हॅल्यू किती आहे तर ही इक्वेशन 1 नुसार 400 इंटू 4L डिवायडेड बाय 4 इंटू L1 च्या ऐवजी किती 2/3 L म्हणता येईल. 4 कॅन्सल L कॅन्सल 3 न्यूमरेटर मध्ये जाईल. सो N1 इज इक्वल टू बघा 400 इंटू 3 डिवायडेड बाय 2. या 2 ने 400 ला डिवाइड करा किती राहील 200. सो N1 इज इक्वल टू 200 इंटू 3 किती होईल 600 हर्ट्स. बरोबर ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता त्याने विचारला आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं सेकंड हार्मोनिक. मग सेकंड हार्मोनिक म्हणजे फंडामेंटलचं इंटिग्रल मल्टिपल राहील दॅट इज 2N1 इज इक्वल टू 2 इंटू 600 दॅट इज टोटल राहील किती 1200 हर्ट्स म्हणू आपण. ठीक आहे क्लिअर झालं आता. अरे क्लिअर झालं ऋतुजाला अडचण होती क्लिअर झालंय आता ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा मग नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण वर्क करू. बघा काय म्हटलेलं आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 देन 2024 देन 2021 आणि 2020 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय तर ऍट द पोल ऑफ अर्थची पोल एक दिलेला आहे. अ स्ट्रेच वायर ऑफ अ गिवन लेंथ व्हायब्रेट इन युनिझोन विथ अ ट्युनिंग फॉर्क. एक स्ट्रेच वायर घेतलेली आहे एक स्ट्रेच स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रेच स्ट्रिंगला तर व्हायब्रेट केलाय बघा. सुरुवातीला कुठं घेतलेला आहे ऍट पोल ठीक आहे. पुढे काय म्हणताय बघा ऍट द इक्वेटर ऑफ द अर्थ. आता आहे इक्वेटर वरती फॉर द सेम सेटिंग टू प्रोड्यूस द रेझोनन्स विथ द सेम ट्युनिंग फॉर्क द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर इज. म्हणजे इथं रिलेशन फक्त दोघांमध्ये आहे बाळांनो. एक म्हणजे तर त्याला पहिले पोलवर ठेवलेलं आहे
त्यानंतर त्याची व्हायब्रेटिंग लेंथ आहे, दुसऱ्या केसमध्ये त्याला इक्वेटरवर जर ठेवलं तर त्याची लेंथ काय होईल. म्हणजे लेंथसाठी 4 ऑप्शन्स आहे, शुड बी डिक्रीज, शुड बी इनक्रीज, शुड बी सेम, शुड बी 3 टाइम्स. तर यासाठी बघा रिलेशन घेऊ आपण. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग साठी 1/2L अंडर रूट ऑफ काय होते टी डिवायडेड बाय एम म्हणू आपण. ठीक आहे. आता राहिला प्रश्न या टेन्शनला रिप्लेस करा. टेन्शन म्हणजे काय होईल, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज mg. ती व्हॅल्यूज इथं पुट केल्यावर n इज इक्वल टू काय राहील 1/2L अंडर रूट ऑफ इथं असेल m इंटू g डिवायडेड बाय स्मॉल m. या L ला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर L इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2n, n ला इकडे पाठवलं, इथं राहील अंडर रूट ऑफ m इंटू g डिवायडेड बाय स्मॉल m. या g ला सेपरेट करा म्हणजे L इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2n, इथं राहील अंडर रूट ऑफ कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m इंटू काय म्हणता येईल रूट g म्हणू आपण. या सगळ्या टर्म्स आपण कॉन्स्टंट जरी ठेवल्या, कारण बघा आपल्याला फ्रिक्वेन्सी पण तेवढीच मेंटेन करायचं आहे, मास पण तेच लावायचं आहे, फक्त रिलेशन कुणामध्ये आहे, पोल आणि इक्वेटर. आता तुम्हाला माहिती आहे की इक्वेटर आणि पोल मध्ये फक्त काय बदलणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना. अर्थच्या इक्वेटर आणि अर्थच्या पोलवरती फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणार आहे. सो त्यानुसार याला असं लिहिता येईल L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल रूट g. ठीक आहे. इथं सुरुवातीला घेतलं आपण पोलसाठी, इथं L1 इथं काय म्हणता येईल G1 इक्वेशन 1. सेकंड केस कशी लिहाल, L2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट G2 म्हणता येईल इक्वेशन 2. आपल्याला लेंथ कुठं कॅल्क्युलेट करायचं आहे, इक्वेटर. सेकंडला आपण इक्वेटर कन्सिडर केलाय, सो इथं लिहिता येईल इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इथपर्यंत जायची गरज नाही, तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय राहील दिसत आहे, स्क्वेअर रूट ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याचाच अर्थ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय आहे की एक व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर दुसरी सुद्धा काय येईल, इन्क्रीज होईल. सर्वात पहिली कंडिशन तो कुठं आहे, पोलवर आहे. जर पोलवर जरी असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी तुम्ही 11वीला ग्रॅव्हिटेशन नावाचा एक चॅप्टर तुम्ही बघितलेला आहे, ज्यामध्ये बघितलंय बघा G डॅश इज इक्वल टू G मायनस R ओमेगा स्क्वेअर इंटू काय होते कॉस स्क्वेअर फाय, लॅटिट्यूडच्या फॉर्म मध्ये म्हणू आपण. यात जर तुम्ही जरी म्हणाल, जर का आपण पोल कन्सिडर जरी केला तर पोल वरती फाय इज इक्वल टू 90 डिग्री राहते. ऍट पोल फाय इज इक्वल टू किती असेल 90 डिग्री. तर त्यानुसार कॉस फाय ची व्हॅल्यू किती राहील तर कॉस 90 ची व्हॅल्यू 0 म्हणजे G डॅश इज इक्वल टू G असते. आणि ऍट इक्वेटर वरती फाय इज इक्वल टू 0 डिग्री राहील आणि फाय इज इक्वल टू 0 म्हणजे G डॅश इज इक्वल टू G मायनस R ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची सर्वात जास्त व्हॅल्यू कुठं आहे, पोलवर आहे. मग जिथं व्हॅल्यू जास्त आहे तिथं लेंथ सुद्धा काय राहील, जास्त राहील या इक्वेशन नुसार. बरोबर. मग सुरुवातीला ती पोलवर आहे तर पोलवरती व्हायब्रेटिंग लेंथ काय राहील, जास्त राहील. आता पोलवरून कुठं घेऊन आलंय, इक्वेटरवरती. मग इक्वेटरवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झालंय, डिक्रीज झालंय. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज जरी झालं म्हणजे लेंथ सुद्धा काय व्हायला पाहिजे, डिक्रीजच व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणताय शुड बी डिक्रीज. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज ए. कळताय. बघा परत एक वेळा लक्ष द्या काय दिलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे ऍट द पोल ऑफ अर्थ, अर्थच्या पोलवरती, तर द स्ट्रेच वायर ऑफ अ गिवन लेंथ व्हायब्रेट इन युनिझोन विथ अ ट्युनिंग फॉर्क आहे ना. तर अर्थच्या पोलवरती एक वायर व्हायब्रेट करताय एका ट्युनिंग फॉर्क बरोबर. पुढे काय म्हणताय, ऍट द इक्वेटर ऑफ द अर्थ, अर्थच्या इक्वेटरवरती म्हणजे याला आता पोलवरून इक्वेटरवर घेऊन जरी गेले, फॉर सेम सेटिंग बदलायची नाहीये, टू प्रोड्यूस द रेझोनन्स विथ द सेम ट्युनिंग फॉर्क. आणि परत त्याला एका त्याच ट्युनिंग फॉर्क बरोबर सेम फ्रिक्वेन्सीला रेझोनेट करत जरी असेल तर व्हायब्रेटिंग लेंथ काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल की डिक्रीज करावं लागेल. यासाठी आपण रिलेशन घेतलंय, फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2L अंडर रूट टी डिवायडेड बाय m. जनरली बघा टेन्शन इज इक्वल टू काय होते, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज mg इथं पुट केलं म्हणजे n इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ mg डिवायडेड बाय स्मॉल m. आता आपण या लेंथच्या फॉर्म मध्ये इक्वेशन घेऊ. या L ला इकडे आणि n ला इकडे पाठवलं, काय लिहिता येईल, L इज इक्वल टू 1/2n अंडर रूट ऑफ mg डिवायडेड बाय स्मॉल m म्हणता येईल. या G ला सेपरेट जरी केलं तर L इज इक्वल टू 1/2n अंडर रूट कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m इंटू काय असेल रूट G. हे सगळं कॉन्स्टंट जरी घेतलं तर L इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय दिसत आहे, रूट G. याचा अर्थ लेंथ ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला जास्त आहे. मग सुरुवातीला पोलवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. सो नॅचरल सी गोष्ट आहे, इथं लेंथ सुद्धा काय असेल, मॅक्झिममच राहील. त्यानंतर आपण काय केलं की याला इक्वेटरवर घेऊन जरी गेलो तर इक्वेटरवरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी जरी झाली तर सेम टर्म्स आपल्याला मेंटेन करायची आहे. सो नॅचरल सी गोष्ट आहे की जी सुद्धा काय व्हायला पाहिजे, तर कमीच व्हायला पाहिजे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे, दॅट इज शुड बी डिक्रीज म्हणू आपण. ठीक आहे.
तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कळताय तुम्हाला? पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल बाळांनो. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय बघा, लक्ष द्या. तर इन सोनोमीटर एक्सपेरिमेंट द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्युनिंग फॉर्क यूज इज 288 हर्ट्स. म्हणजे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू दिलेला आहे 288 हर्ट्स यांनी यूज केलेला आहे. द हार्मोनिक्स विल नॉट बी प्रोड्यूस ऍट द फ्रिक्वेन्सी. तर यापैकी कोणत्या फ्रिक्वेन्सीला हार्मोनिक प्रोड्यूस होणार नाही. तुम्हाला आठवते हार्मोनिक म्हणजे मुळात आहे तरी काय, द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग पहिला हार्मोनिक कोणता राहील बघा, हाच पहिला हार्मोनिक आहे. कोणता? एन इज इक्वल टू 288. दुसरा काय असेल 2n, म्हणजे 2 इंटू 288, दोन्ही मल्टिप्लाय करा. 8 2 चा 16, 1 कॅरी झाला. 8 2 चा 16 प्लस 1 17, अगेन 1 कॅरी झाला. 2 2 चा 4 प्लस 1 5. हा झाला दुसरा हार्मोनिक. त्यानंतर तिसरा हार्मोनिक दॅट इज 3n इज इक्वल टू काय राहील, तर 3 इंटू 288, 8 3 चा 24, 2 कॅरी झाला. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागला, रिचाचा ऑप्शन सी आलेला आहे, यस सी आलेला आहे. लक्ष द्या, 24 देन 2 कॅरी झाला. 8 3 चा 24 प्लस 2 दॅट इज 26, अगेन 2 कॅरी झाला. 6 3 2 चा 6 प्लस 2 दॅट इज 8. म्हणजे एक तर 288 वरती प्रोड्यूस होत आहे, दुसरा आहे दॅट इज 576 वर प्रोड्यूस होत आहे, आणि तिसरं 864 वरती काय होते की हार्मोनिक प्रोड्यूस होत आहे. फक्त एकच ऑप्शन आहे की जिथं हार्मोनिक प्रोड्यूस होत नाही, आणि ते कोणतं आहे? ऑप्शन सी. बघा आता मॅक्झिमम मुलांचे ऑप्शन सी आलेले आहे. वाकचौरे, देन वैष्णवी, प्रीती, हर्षिता, अमृता, सार्थक, तन्मय, समीक्षा, ऋतुजा, सार्थक शेलार, सिद्धी अना कुदळे, या सगळ्यांचं ऑप्शन आलेलं आहे दॅट इज सी. करेक्ट आहे मुलांना. समीक्षा मोरेचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. कळताय तुम्हाला? तर पुढचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणताय बघा, हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. त्यांचं काय म्हणणं आहे, इन अन ओपन एंड ऑर्गन पाईप, एक ओपन पाईप आहे ज्याची लेंथ आहे दॅट इज एल. इफ द वेलॉसिटी ऑफ द साऊंड इज व्ही, लेंथ एल आहे आणि वेलॉसिटी व्ही आहे, पाईप कसा आहे? ओपन पाईप आहे. देन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विल बी. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम ओपन ऍट काय म्हणता येईल, तर ओपन ऍट बोथ दी एंड. फॉर्म्युला कोणता आहे? एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय इथं राहील 2 इंटू एल प्लस 2e. ठीक आहे. आता इथं एंड करेक्शन निग्लेक्ट करायचं आहे, म्हणजे E इज इक्वल टू 0, तर इथं राहील एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 2l. इतकं लक्षात येत आहे. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे, तर एअर कॉलम ओपन दिसत आहे, तर रिलेशन लक्षात घेऊ आपण. व्हॅल्यूज पुट करा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 2 इंटू लेंथ किती आहे याची? कॅपिटल एल. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली? व्ही डिवायडेड बाय 2l. चेक करा ऑप्शन. पहिला ऑप्शन काय म्हणताय, तर त्यांनी काय म्हटलंय, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विल बी, तर याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणती येईल? व्ही डिवायडेड बाय 2l. बघा ए ऑप्शन आहे व्ही डिवायडेड बाय 2l अँड ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट. दुसरा आहे व्ही डिवायडेड बाय 4l अँड ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट. तिसरा आहे व्ही डिवायडेड बाय 2l अँड इवन हार्मोनिक आर प्रेझेंट. चौथा आहे व्ही डिवायडेड बाय 4l अँड इवन हार्मोनिक आर प्रेझेंट. एअर कॉलम कसा आहे? दोन्ही एंड वरती ओपन आहे. एअर कॉलम दोन्ही एंड वरती ओपन जरी असेल तर त्यामध्ये इवन ॲज वेल ॲज ऑल दोनही हार्मोनिक आणि ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन. मग नॅचरलची गोष्ट आहे की यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, तर व्ही डिवायडेड बाय 2l अँड ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट म्हणून आपण. कळताय? तर बघा सिद्धी झालं, सर्वेश झालं, सार्थक झालं, तन्मय पठाडे आणि ऋतुजा बुजाडे यांचं ऑप्शन ए आलेलं आहे. अजून मुलांनो हर्षिदा साठेचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. अमृता ए, सार्थक शेलार ए. तर बरोबर आहे तुमचा ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 लाच. काय म्हणणं आहे बघा, ॲन ऑर्गन पाईप P1 क्लोज ॲट वन एंड. एक पाईप आहे P1 ज्याला क्लोज केला एका एंडला, हॅज व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन इट्स फंडामेंटल मोड. म्हणजे पहिला पाईप आहे दॅट इज P1. या P1 ला कुठं व्हायब्रेट केलाय? त्याच्या फंडामेंटल मोड मध्ये व्हायब्रेट होता. म्हणजे हा पाईप क्लोज आहे. मग क्लोज पाईप जरी असेल तर क्लोज पाईप साठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? व्ही डिवायडेड बाय 4 इंटू एल प्लस ई. इथंही एंड करेक्शन काय करायचं आहे? निग्लेक्ट करायचं आहे. बघा
तर इथं लिहिता येईल एल प्लस ई. आता एंड करेक्शन 0 आहे म्हणजे एन इज इक्वल टू राहील व्ही डिवायडेड बाय 4L. आता एल झालं पहिल्या पाईपसाठी पाहिजे त्याला L1 कन्सिडर करू आपण. पुढे काय म्हणताय अँड अनादर पाईप P2 ओपन ऍट बोथ एंड. आता दुसरा पाईप आहे P2 जो दोन्ही एंडला ओपन आहे हा झाला क्लोज पाईपसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दुसरं म्हणताय त्यांचं की दुसरा पाईप आहे P2 जो दोन्ही एंड वरती ओपन आहे. मग दोन्ही एंड वरती ओपन जरी असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला V डिवायडेड बाय 2 इंटू L प्लस 2E. इथं पण एंड करेक्शन 0 म्हणजे NO इज इक्वल टू V डिवायडेड बाय काय असेल 2L. L च्या ऐवजी काय घेता येईल L2. तर इन द सेकंड ओव्हरटोन बघा तर अनादर पाईप P2 ओपन ऍट बोथ एंड हॅज व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन द सेकंड ओव्हरटोन आर इन रेझोनन्स. म्हणजे पहिल्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्याचा कोणता आहे सेकंड ओव्हरटोन. आता एअर कॉलम दोन्ही एंड वरती ओपन आहे याचा सेकंड ओव्हरटोन पाहिजे तर मग या एअर कॉलम जो दोन्ही एंड वरती ओपन आहे त्यामध्ये इवन ऍज वेल ऍज ऑड बोथ हार्मोनिक आर प्रेझेंट ऍज ओव्हरटोन. सो N1 इज इक्वल टू 2N आणि N2 इज इक्वल टू किती राहील 3N. म्हणजे इथं जे कॅल्क्युलेट करायचं आहे N2O इज इक्वल टू काय असेल 3N. N च्या ऐवजी काय घेऊ NO. म्हणजे याला असं लिहिता येईल 3 इंटू V डिवायडेड बाय 2L2. हे झालं N2O ची व्हॅल्यू. त्यांनी काय म्हटलंय की दोन्ही रेझोनन्स मध्ये आहे. दोन्ही रेझोनन्स मध्ये म्हणजे इथं लिहिता येईल NC इज इक्वल टू N2O. व्हॅल्यूज पुट करा तर इथं लिहाल मग V डिवायडेड बाय 4L1 इज इक्वल टू 3V डिवायडेड बाय 2L2 म्हणता येईल. बघा इथं V कॅन्सल म्हणजे राहील 1 डिवायडेड बाय 4L1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2L2. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं देन द रेशो ऑफ लेंथ ऑफ पाईप P1 ची लेंथ किती होती L1 आणि ऑफ P2 इज आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. कोणता रेशो पाहिजे L1 डिवायडेड बाय L2 पाहिजे. मग सिम्प्लिफाय करू आपण. या L1 ला इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा इथं राहील 1/4 ॲज इट इज. हा 2 आला न्यूमरेटर मध्ये 3 डिनॉमिनेटर मध्ये L1 न्यूमरेटर मध्ये आणि L2 डिनॉमिनेटर मध्ये. मग 2 ने डिवाइड जरी केलं तर इथं किती येईल दॅट इज 2 टाइम्स. सो न्यूमरेटर मध्ये आहे 1 2 3 6 इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय L2. म्हणजे याच्या लेंथचा रेशो असायला पाहिजे L1 बाय L2 इज इक्वल टू किती असेल 1/6. बघा ऑप्शन येत आहे मुलांचे. रुचाचा ऑप्शन बी आलेला आहे, तन्मयचं बी आलेला आहे, देन सिद्धी कुदळेचा ऑप्शन बी आलेला आहे, यशचा ऑप्शन ए आलेला. बडा चेक करून घ्या. पवनचं ऑप्शन बी आलेला आहे, ऋतुजा बुजाडेचं बी ऑप्शन आलेलं आहे, सृष्टी पिंपळकरचं बी आलेलं आहे, सर्वेश वाकचौरेचं बी ऑप्शन आलेलं आहे, देन सार्थकचं बी झालेलं आहे, आकांक्षा चव्हाणचं बी ऑप्शन आलेलं आहे, यशनं ऑप्शन बदलला त्यांचा ऑप्शन आता बी आलेला आहे. कळतंय तुम्हाला. म्हणजे जवळपास सगळ्यांना काय नाही की हा क्वेश्चन समजलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मॅडम. हा क्वेश्चन सोपा आहे, थोडासा फक्त विचार करावा लागेल सॉल्व्ह करायला. तर पृथ्वीराज झालं, प्रतीक्षा झालं, याच्या आधीच्या एक्झाम्पलचं ऑप्शन तुमचंही बरोबर आहे, तुमचंही बी आलेलं आहे. बघा आता या क्वेश्चनला बघा. हा क्वेश्चन विचारला गेला CET 2025 लाच. तर क्वेश्चन काय म्हणते बघा. इन अ रेझोनन्स ट्यूब ओपन ऍट 1 एंड. एक रेझोनन्स ट्यूब आहे जो एका एंड वरती ओपन आहे अँड एका एंड वरती क्लोज आहे. याचं एंड करेक्शन बघा. अशा प्रकारचा एक रेझोनन्स ट्यूब आहे, नीट लक्ष द्या. एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज आहे. याचं एंड करेक्शन म्हणजे इथं कुठेतरी अँटी नोड आहे आणि इथं आहे नोड. म्हणजे हे डिस्टन्स एंड करेक्शनचं हे किती दिलेलं आहे 1.2 सेंटीमीटर. नीट लक्ष द्या. पुढे काय म्हणताय बघा. इफ द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट नोड अँड द ओपन एंड ऑफ द ट्यूब इज. बघा फर्स्ट नोड म्हणजे हा नोड क्लोज एंड वरती कंपल्सरी नोड प्रोड्यूस होते आणि इथून इथपर्यंतचं हे डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. हे डिस्टन्स किती आहे 16 सेंटीमीटर. ठीक आहे. देन द नेक्स्ट रेझोनेटिंग लेंथ विल बी. तर पुढची रेझोनेटिंग लेंथ किती राहील तर ती रेझोनेटिंग लेंथ तुम्हाला फाइंड करायचं आहे. आपण काय करू माहिती आहे, या कंडिशन वरून पहिले याची टोटल लेंथ कॅल्क्युलेट करून घेऊ. मग टोटल लेंथ दॅट इज L इज इक्वल टू किंवा यालाच L1 म्हणता येईल. L1 इज इक्वल टू किती होईल, या दोघांची ऍडिशन राहील 16 प्लस 1.2 दॅट इज L1 इज इक्वल टू 17.2 सेंटीमीटर. ही याची पहिली रेझोनेटिंग लेंथ आहे. आता या पहिली रेझोनेटिंग लेंथ आली, यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर पुढची रेझोनेटिंग लेंथ पाहिजे. आता पुढची रेझोनेटिंग लेंथ काय होईल तर नॅचरलची गोष्ट आहे की हा एअर कॉलम एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज आहे. मग एका एंड वरती ओपन आणि एका एंड वरती क्लोज जरी असेल म्हणजे डेफिनेटली काय होईल ना तर यामध्ये ओनली ऑड हार्मोनिक प्रेझेंट राहील. आणि ऑड हार्मोनिक जरी म्हणाल तर न्यू लेंथ दॅट इज L2 इज इक्वल टू किती असेल 3L1.
बरोबर. मग इथं लिहिता येईल दॅट इज 3 इंटू 17.2. सिम्प्लिफाय करा. 3 2 जा 6 पॉईंट 7 3 जा 21 2 कॅरी झाला 3 1 जा 3 प्लस 2 दॅट इज 5. म्हणजे न्यू लेंथ L2 इज इक्वल टू यायला पाहिजे 15.6 सेंटीमीटर. ही टोटल लेंथ झाली. त्यांनी काय विचारलंय, फक्त रेझोनेटिंग लेंथ पाहिजे. मग जसं आपण यांनी सांगितलं होतं ना की एंड करेक्शन 1.2 सोडल्याच्या नंतर लेंथ किती बाकी राहत होतं, 16 सेंटीमीटर. याला रेझोनेटिंग लेंथ म्हटलं. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं याची रेझोनेटिंग लेंथ. तर यामधून आपण सबट्रॅक्ट करू काय, एंड करेक्शन. म्हणजे रिक्वायर्ड लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ किती आहे 51.6 आणि यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, एंड करेक्शन 1.2. बघा 6 मधून 2 गेला दॅट इज 4 1 - 1 0 आणि इथं राहील 5. म्हणजे म्हणता येईल की याची रिक्वायर्ड लेंथ किती असेल 50.4 सेंटीमीटर. सो यासाठी करेक्ट ऑप्शन काय दिसत आहे, डी. कन्फ्यूज होऊ नका बडांनो. सॉरी, करेक्ट ऑप्शन कोणता आहे, सी. क्वेश्चन पहिले समजून घ्या काय म्हटलंय त्यांनी म्हटलंय की एक एअर कॉलम आहे रेझोनन्स ट्यूब, याचा एक एंड क्लोज आणि एक एंड काय ओपन आहे. एंड करेक्शन आहे 1.2 आणि याची ही रेझोनेटिंग लेंथ किती दिलेली आहे 16. यावरून आपण पहिले टोटल लेंथ कॅल्क्युलेट केली. टोटल लेंथ कशी फाइंड केली, 16 प्लस एंड करेक्शन दॅट इज 1.2. म्हणजे L1 इज इक्वल टू किती आलं 17.2. आता काय पाहिजे आपल्याला, L2 पाहिजे. तर L2 म्हणजेच काय की न्यू रेझोनन्सची लेंथ म्हणू आपण. दॅट इज L2 इज इक्वल टू किती राहील 3L1 दॅट इज 3 इंटू 17.2. सिम्प्लिफाय केल्यावर 51.6 राहील. मग आपल्याला रिक्वायर्ड लेंथ पाहिजे, एंड करेक्शन आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे रिक्वायर्ड लेंथ इज इक्वल टू 51.6 मायनस 1.2 दॅट इज 50.4 सेंटीमीटर म्हणता येईल. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा. इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे आज जेवढे आपण कंप्लीट केले, कमेंट करा बाळांनो. बघा इथं सिद्धीचा ऑप्शन सी आलेला आहे, भावेशचं सी, समीक्षा मोरेचं सी आलेलं आहे, प्रीतिक कांबळेचं सी आलेलं आहे, सर्वेश वाकचौरेचं पण ऑप्शन सी आलेला आहे. बाकीचे चेक करा. कुणाला काही आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन्स कंप्लीट केले यामध्ये काही अडचणी. हर्षिता साठे म्हणते नो, माया थोरात म्हणताय काहीच अडचण नाही. अजून ओके. तर समीक्षा शेलारला काही अडचण नाही, पवन वाडकेला काही अडचण नाही, समीक्षा मोरेला नाही, पृथ्वीराज शिंदेचं पण म्हणणं आहे, सगळं समजलंय. ठीक आहे बाळांनो, पुढचा क्वेश्चन बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, वेन ओपन पाईप इज क्लोज. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे बघा. एक तर 2025, 21, 20 आणि 16 चार एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय म्हणताय बघा क्वेश्चन, वेन ओपन पाईप इज क्लोज फ्रॉम वन एंड. ज्यावेळेस ओपन पाईप हा एका एंड वरून क्लोज केलाय, देन थर्ड ओव्हरटोन ऑफ द क्लोज पाईप. क्लोज पाईपचा तिसरा ओव्हरटोन. आता तिसरा ओव्हरटोन जरी म्हणाल कुणाचा, तर थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप दॅट इज 3N3C इज हायर इन फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सीनं जास्त आहे. किती फ्रिक्वेन्सीनं, 150 हर्ट्ज दॅन दी सेकंड ओव्हरटोन इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप दॅट इज N2O. याच्या कितीनं जास्त आहे, 150 हर्ट्जनी. क्वेश्चन समजून घ्या. काय म्हणताय की ओपन पाईपला सडनली क्लोज जरी केलं तर त्याचा थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप म्हणजे किती असेल, N3C इज इक्वल टू इज हायर बाय, कितीनं हायर आहे 150 हर्ट्ज. कुणापेक्षा, तर सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. ओपन पाईपचा सेकंड ओव्हरटोन कोणता, N2O. याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे 150नी. त्यांनी विचारलं काय, त्यांना फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन एंड विल बी. तर ओपन एंडची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, यासाठी फॉर्म्युला घेऊ आपण. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप फॉर्म्युला कोणता, V डिवायडेड बाय 4 इंटू L प्लस E. एंड करेक्शन नाही आहे म्हणजे NC इज इक्वल टू इथं राहील V डिवायडेड बाय 4L. दुसरं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप फॉर्म्युला V डिवायडेड बाय 2 इंटू L प्लस 2E. परत एंड करेक्शन 0 मीन्स NO इज इक्वल टू इथं लिहाल V डिवायडेड बाय 2L. दोघांची लेंथ सेमच आहे. इतकं लक्षात आलं. आता बघा यावरून आपण रिलेशन घेऊ, जे त्यांनी रिलेशन दिलाय. आता रिलेशन कोणतं आहे, N3C म्हणजे तिसरा ओव्हरटोन कुणाचा पाहिजे, क्लोज पाईपचा. क्लोज पाईप मध्ये ओनली ऑड हार्मोनिक प्रेझेंट. सो N1 इज इक्वल टू 3N, N2 इज इक्वल टू 5N आणि N3 इज इक्वल टू काय असेल 7N. बघा तर 3N 5N आणि 7N म्हणजे इथं लिहिता 7N. N च्या ऐवजी घेऊ NC.
इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. आता ओपन पाईप मध्ये इव्हन ॲज वेल ॲज ऑड बोथ हार्मोनिक प्रेझेंट असेल. सो नॅचरलची गोष्ट आहे इथं लिहितील मग N1 इज इक्वल टू 2N आणि N2 इज इक्वल टू काय असेल 3N. Nच्या ऐवजी NO प्लस किती घेऊ 150. म्हणजे इथं लिहिता येईल 7 इंटू NC. NC ची व्हॅल्यूज किती आहे V डिवायडेड बाय 4L इज इक्वल टू 3 इंटू V डिवायडेड बाय 2L प्लस किती असेल 150. इतकं लक्षात आलं. मग आपण काय करू याला सिम्प्लिफाय करू. याला असं लिहिता येईल 7V डिवायडेड बाय 4L याला इकडे पाठवू मायनस 3V डिवायडेड बाय 2L इज इक्वल टू किती असेल 150. याला आपण 4 मध्ये कन्वर्ट करू. त्यासाठी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करा. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर बघा राहील काय 7V डिवायडेड बाय 4L मायनस 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं किती राहील 6V डिवायडेड बाय 4L इज इक्वल टू असेल इथं 150. ठीक आहे. तर सिम्प्लिफाय करू. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 7V मायनस 6V डिवायडेड बाय 4L इज इक्वल टू असेल 150. दॅट इज V डिवायडेड बाय 4L इज इक्वल टू किती लिहिता येईल 150. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर तुम्हाला पाहिजे फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप आणि ओपन पाईपच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कोणता आहे V डिवायडेड बाय 2L. मग या 4 चे 2 फॅक्टर करू आपण. या 4 ला असं लिहिता येईल V डिवायडेड बाय 2 इंटू 2L इज इक्वल टू 150. याच्यातला हा एक 2 दुसऱ्या साईडला पाठवू आपण म्हणजे इथं लिहिता येईल V डिवायडेड बाय 2L इज इक्वल टू 2 इंटू 150. दॅट इज V डिवायडेड बाय 2L इज इक्वल टू किती होईल 300. बट V डिवायडेड बाय 2L म्हणजे किती आहे NO. दॅट इज NO इज इक्वल टू असेल 300 हर्ट्ज. तर यासाठी बघा करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे B 300 हर्ट्ज. तर बघा रुचाचं ऑप्शन बी आलेला आहे, कृष्णा लोणारीचं बी आलेलं आहे, हर्षिदा साठे बी, सिद्धीचं बी, सुमितचं बी आलेलं आहे, यशचं बी, सार्थक कवडेचं बी आलेलं आहे, यशचं बी आलं आहे, पृथ्वीराज शिंदेचं बी, माया थोरातचं बी आलेलं आहे, नूतन महालेचं बी आलेलं आहे. बरोबर आहे बडा ना तुमचं. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असेल बी म्हणून. म्हणजे मॅक्झिमम जणाला हा क्वेश्चन समजलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि सीईटी 2024 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम आर रिप्रेझेंटेड इन द फॉलोइंग फिगर. या फिगर मध्ये तुम्हाला एअर कॉलमचे व्हायब्रेशन दिसत आहे. बघा सगळ्यांची लेंथ तुम्ही कन्सिडर जरी कराल तर ती Lच आहे. तर बघा आता पुढे. Then the ratio of frequency NA, NB, NC, ND is. तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा रेशो पाहिजे. तर फ्रिक्वेन्सीचा रेशो जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं जरी झालं तर बघा रिलेशन कसं लिहाल. यासाठी सुरुवातीला प्रत्येकाची आपण काय करू तर वेवलेंथ कॅल्क्युलेट करून घेऊ. एक बेसिक रिलेशन तुम्हाला आठवते V इज इक्वल टू किती आहे N लॅम्बडा. म्हणजे N इज इक्वल टू काय असेल V बाय लॅम्बडा. ठीक आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग आपण 1 बाय 1 कॅल्क्युलेट करून घेऊ. त्यांनी काय म्हटलेलं आहे NA, NB, NC आणि ND पाहिजे. सुरुवातीला NA साठी आपण लॅम्बडा A कॅल्क्युलेट करून घेऊ. आता लॅम्बडा A जरी म्हणाल तर इथं काय प्रोड्यूस होत आहे अँटी नोड, इथं काय राहील नोड, इथं अँटी नोड, इथं नोड आणि इथं काय दिसत आहे अँटी नोड. सो काउंटिंग करा. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटी नोड किती लॅम्बडा बाय 2 आणि हे सुद्धा लॅम्बडा बाय 2. म्हणजे इथं लिहिता येईल लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा A डिवायडेड बाय 2 प्लस लॅम्बडा A डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय राहील L. ठीक आहे. लॅम्बडा A बाय 2 लॅम्बडा A बाय 2 म्हणजे किती होईल लॅम्बडा A इज इक्वल टू काय राहील फक्त L. नाही का. दुसरा आपण विचार जरी केला दॅट इज लॅम्बडा B. लॅम्बडा B साठी रिलेशन कसं लिहाल तर इथं आहे नोड, इथं आहे अँटी नोड, इथं नोड आणि इथं काय दिसत आहे अँटी नोड. सो सेकंड केस आपण लिहू B साठी. तर B साठी कसं लिहाल बघा. तर या नोड पासून या नोड पर्यंत डिस्टन्स किती राहील लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा B डिवायडेड बाय 2 प्लस या नोड पासून या अँटी नोड पर्यंत किती असेल लॅम्बडा बाय 4 म्हणजे लॅम्बडा B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय राहील L. याला दोन्ही मल्टिप्लाय करा. 2 लॅम्बडा B डिवायडेड बाय 4 प्लस लॅम्बडा B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू L. 2 लॅम्बडा B टोटल किती होईल 3 लॅम्बडा B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू L. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तिथं राहील काय लॅम्बडा B इज इक्वल टू 4 बाय 3L. ठीक आहे. आता तिसरा विचार जरी केला आपण तर
बघा नेक्स्ट पार्ट आपण याचा विचारात घेतोय. तर यासाठी जर तुम्ही जरी म्हणाल तर इथं तुम्हाला दिसतंय दॅट इज अँटीनोड, इथं नोड आणि इथं किती आहे अँटीनोड. ठीक आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड किती असेल लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा सी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय म्हणता येईल, याची पण लेंथ एल आहे म्हणजे लॅम्बडा सी इज इक्वल टू किती असेल 2L. आणि याचा विचार जरी केला आपण तर लास्ट वन तर यासाठी विचार जरी केला तर इथं तुम्हाला काय दिसतंय फक्त इथं नोड आणि इथं किती आहे अँटी नोड. मग डिस्टन्स बिटवीन नोड अँड सक्सेसिव्ह अँटी नोड किती असेल लॅम्बडा बाय 4 म्हणजे लॅम्बडा डी डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू काय असेल एल. तर इथं लिहिता येईल मग लॅम्बडा डी इज इक्वल टू किती राहील 4L. बघा रिलेशन जर तुम्ही लिहाल तर पहिल्यासाठी आहे दॅट इज एल, दुसऱ्यासाठी किती दिसत आहे तुम्हाला तर सेकंड साठी आपण विचार जरी केला ए साठी आहे दॅट इज एल. तर दुसऱ्यासाठी जरी म्हणाल तर 1.5 लूप प्रोड्यूस होत आहे, तिसऱ्यासाठी किती दिसत आहे तुम्हाला तर 1 लूप आणि चौथ्यासाठी अर्धा. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 लूप, दुसऱ्या याच्यामध्ये किती लूप प्रोड्यूस होत आहे 1.5 लूप, तिसऱ्या याच्यामध्ये किती आहे 1 लूप आणि शेवटच्या याच्यात किती आहे अर्धा लूप. म्हणजे आपण विचार जरी केला तर वेवलेंथ वाईज जर तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर एल देन 2L 3L आणि काय दिसतंय 4L च्या फॉर्म मध्ये. मग फ्रिक्वेन्सी ही वेवलेंथला काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बघा फ्रिक्वेन्सी वेवलेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. मग एंडिंग पासून आपण सुरुवात करू रेशो लिहायला. एंडिंग किती दिसत आहे दॅट इज 4:2. तर यासाठी किती राहील दॅट इज 4:2 3:2 2:2 काय म्हणता येईल 1. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे दॅट इज पी. बघा कन्फ्यूज होऊ नका. बघा याला इझी वेनी तुम्हाला अजून एका वेनी सॉल्व करता येईल. बघा जनरल रिलेशन कोणतं आहे तर V इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता V इज इक्वल टू एन लॅम्बडा म्हणजे एन इज इक्वल टू काय राहील V डिवायडेड बाय लॅम्बडा. बघा इझी वे, सर्वात इझी वे असा. याचा अर्थ बघा वेलॉसिटी तिघांमध्ये पण सेम आहे. राहिला प्रश्न फक्त काय आहे की वेवलेंथचा. आता वेवलेंथचा विचार जर केला सर्वात पहिल्या याच्यामध्ये जी काही वेवलेंथ आहे जनरली लेंथच्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन लिहात जरी झालं तर वेवलेंथ इज इक्वल टू काय असते तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जरी म्हणाल हे लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 टोटल किती होईल तर सिम्प्लिफाय केलं लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू काय म्हणता येईल एल. 4L च्या फॉर्म मध्ये लिहात जरी झालं तर 4 टाइम्स आहे ना. तर रिलेशन पहिल्या याच्यामध्ये ऍक्च्युअली 2 लूप प्रोड्यूस झाले. पहिल्या याच्यात 2 लूप प्रोड्यूस झाले, दुसऱ्या याच्यामध्ये किती आहे 1.5 लूप प्रोड्यूस होत आहे, तिसऱ्या याच्यामध्ये किती आहे तर 1 लूप म्हणजे 2.5 म्हणता येईल आणि शेवटच्या याच्यामध्ये किती आहे तर 1 लूप. सो इथून जर तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर रिलेशन वाईज काय ना की याचं जे काही इक्वेशन्स आहे तर ती वेवलेंथ ना तर इन्क्रीज होत चालली. सो इथं 1 आहे, इथं असेल दॅट इज 2, इथं 3 आणि इथं किती आहे 4. मग वेवलेंथला जर आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल जरी म्हटलं फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सीचा रेशो तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल पासून सुरू होईल दॅट इज 4 देन 3 2 आणि काय म्हणता येईल 1. तर यासाठी करेक्ट रिलेशन आहे दॅट इज 4:2 3:2 2:2 काय म्हणता येईल 1. तर ईश्वरीचं ऑप्शन बी आलेलं आहे, पवनचं बी आलेलं आहे, आनंदचं बी आलेलं आहे, प्रीतीचं बी आलेलं आहे, ऋतुजा शिंदेचं पण बी आलेलं आहे, वैष्णवी आहेरचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. करेक्ट आहे मॅडम. पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा समजायचा आहे. हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे MST CET 2025 ला. पवन वाडकेचं पण ऑप्शन बी आलेला आहे. सिद्धीचं फक्त ऑप्शन ए आलेला आहे. मॅडम तुम्ही आधीचा क्वेश्चन चेक करून घ्या, तुम्हाला कळलं याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये काय लिहिलं आहे. वेवलेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. वेवलेंथ तुम्ही जरी बघाल तर आपली शिफ्ट होत चालली. पहिल्यासाठी 1 च्या फॉर्म मध्ये, दुसऱ्यासाठी 2, तिसऱ्यासाठी 3 आणि चौथ्यासाठी 4. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे एंडिंग पासून आपण रेशो लिहू फ्रिक्वेन्सीचा म्हणजे 4:2 3:2 2:1 होईल. ठीक आहे. तर बघा हा पुढचा क्वेश्चन दॅट इज CET 2025 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. काय म्हणताय बघा अ पाईप ओपन ऍट बोथ एंड. एक पाईप जो आहे तर तो दोन्ही एंड वरती ओपन आहे. प्रोड्यूस अ साऊंड नोट ऑफ फ्रिक्वेन्सी N1. म्हणजे पाईप जो दोनही एंड वरती ओपन आहे त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी NO इज इक्वल टू काय दिसतंय N1. वेन द पाईप इज केप्ट विथ 3/4 ऑफ इट्स लेंथ इन वॉटर. याची 3/4 लेंथ वॉटर मध्ये आहे. इट प्रोड्यूस अ साऊंड नोट ऑफ फ्रिक्वेन्सी N2. सुरुवातीला बघा हा जो पाईप आहे तर हा दोन्ही एंड वरती ओपन आहे. दोन्ही एंड वरती ओपन जरी असेल तर याचं एक बेसिक रिलेशन घेऊ. याची लेंथ आपण तर पहिल्या कंडिशन मध्ये
बघा, तर लेंथ L1 इज इक्वल टू L घेतली आपण. नीट लक्ष द्या बाळांनो. आता पाईप ओपन ऍट बोथ एंड, दोन्ही एंडला काय ओपन आहे. मग याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण NO इज इक्वल टू काय दिला यांनी N1. नेक्स्ट केस, तर याची लेंथ घेतली आपण L1 इज इक्वल टू L. बेसिक फॉर्म्युला कोणता आहे आपला, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4L होईल नाही का. L च्या ऐवजी आणि इथं L1 म्हणता येईल. फ्रिक्वेन्सी दिली आहे N1 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4. L1 च्या ऐवजी काय दिसतंय L, सॉरी ओपन पाईप आहे, ओपन पाईप साठी 4 नाही 2 च्या फॉर्म मध्ये राहील. दॅट इज 2L1 किंवा 2L. हा झाला फर्स्ट पार्ट. आता बघा याची, आणि हे पहिलं रिलेशन झालं. यानी काय म्हणताय की सेकंड केस, याची लेंथ किती, 3/4 ऑफ इट्स लेंथ इन वॉटर. 3/4 वॉटर मध्ये, म्हणजे बाकी किती राहील 1/4 ऑफ L जी बाहेर आहे. बरोबर, 3/4 वॉटर मध्ये आहे, म्हणजे 1/4 कुठं आहे तर बाहेर आहे. आणि आता एक एंड क्लोज होऊन जाईल. मग एक एंड क्लोज होत जरी असेल तर अ साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी N2. तर आता याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज N2 इज इक्वल टू N2 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम ओपन ऍट वन एंड अँड क्लोज ऍट अदर एंड. फॉर्म्युला कोणता, V डिवायडेड बाय 4L. L च्या ऐवजी काय लिहिता येईल L2. म्हणजे N2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4 इंटू L2 ची व्हॅल्यू किती 1/4L. 4 कॅन्सल, म्हणजे N2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय L. याला दिलं इक्वेशन 2. हा आहे इक्वेशन 1. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, देन द रेशो ऑफ N1 डिवायडेड बाय N2 पाहिजे. मग N1 बाय N2 साठी इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घ्या. इक्वेशन 1 काय म्हणताय, N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 2L डिवायडेड बाय V डिवायडेड बाय L. रेसिप्रोकल घेऊ म्हणजे इथं राहील N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय 2L इंटू L डिवायडेड बाय V. बघा V कॅन्सल होईल, L कॅन्सल होईल, म्हणजे N1 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू किती असेल 1/2. म्हणजे यांच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो किती असायला पाहिजे 1/2. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन डी आलाय. रुचाचं डी आलेलं आहे, सिद्धीचं डी आलेलं आहे, देन सर्वेशचं डी, देन वेदांतचं डी, ईश्वरी डी, समीक्षा डी, पवनचं डी आलेलं आहे. तर करेक्ट आहे बाळांनो, इतकं लक्षात येत आहे. वैष्णवी आहेरचा ऑप्शन डी आलेला आहे, समीक्षा सेलारचं पण ऑप्शन डी आलेलं आहे. ठीक आहे. ऋतुजा बुजाडे त्यांचंही ऑप्शन डी आलेलं आहे, ऋतुजा आहे ना ठेंगडे त्यांचं पण ऑप्शन डी आलेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. थोडंसं व्यवस्थित बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2025 ला. काय म्हणताय बघा, द लेंथ ऑफ अन ओपन ऑर्गन पाईप इज ट्वाइस द लेंथ ऑफ अनादर क्लोज पाईप हॅव्हिंग द सेम डायमीटर. तर एक पाईप दिलेला आहे, पहिला आहे ओपन पाईप. आता या ओपन पाईपची लेंथ त्यांनी म्हटलेलं आहे, सो लेंथ ऑफ ओपन पाईप तर इज ट्वाइस, म्हणजे LO इज इक्वल टू 2 टाइम्स द लेंथ ऑफ अनादर क्लोज पाईप दॅट इज LC म्हणता येईल, having the same diameter. The fundamental frequency of open pipe ची fundamental frequency NO is equal to 100 hertz. The frequency of the fifth harmonic of the closed pipe. मग क्लोज पाईपच्या फिफ्थ हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी पाहिजे, म्हणजे 5 NC पाहिजे. सुरुवातीला काय करू आपण, NC कॅल्क्युलेट करून घेऊ, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कसं कॅल्क्युलेट कराल, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप फॉर्म्युला कोणता, V डिवायडेड बाय 2LO. ठीक आहे, याला दिलं इक्वेशन 1. देन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप फॉर्म्युला V डिवायडेड बाय 4LC इक्वेशन 2. मला LC पाहिजे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा इक्वेशन 2 काय दिसतंय, NC डिवायडेड बाय NO इज इक्वल टू V डिवायडेड बाय 4LC डिवायडेड बाय V डिवायडेड बाय 2LO. V कॅन्सल होईल, रेसिप्रोकल घेतल्यावर इथं राहील NC डिवायडेड बाय NO इज इक्वल टू 2LO डिवायडेड बाय 4LC म्हणू आपण. तर व्हॅल्यूज पुट करा, दॅट इज 2 इंटू LO ची व्हॅल्यूज दिली आहे, किती आहे 2LC डिवायडेड बाय 4LC. 2 2 चा 4 कॅन्सल, म्हणजे NC डिवायडेड बाय NO इज इक्वल टू 1. म्हणजे NC इज इक्वल टू काय राहील 1 इंटू NO ची व्हॅल्यू किती आहे 100. मग NC आलं 100. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे 5 NC. मग 5 NC इज इक्वल टू 5 इंटू 100. 5 इंटू 100 किती येईल 500 हर्ट्स.
म्हणजे रिक्वायर्ड व्हॅल्यू दॅट इज 5 NC इज इक्वल टू काय असेल 500 हर्ट्स. बघा यासाठी ऑप्शन ए असायला पाहिजे. कृष्णाचा ऑप्शन ए आलेला आहे, पवनचं ए आलेलं आहे, समीक्षा मोरेचं ए, सर्वेश वाकचौरेचं ए, बाकीच्या मुलांना रुचा गांगुर्डेचा ऑप्शन ए आलेला, चांगुर्डेचा ऑप्शन ए आलेला आहे, सार्थकचं ए आलेला आहे, समीक्षा शेलारचं ए आलेलं आहे. तर बरोबर आहे. प्रीती कांबळे, ईश्वरी यांचं पण ऑप्शन ए आलेला आहे. कळताय तुम्हाला? पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. नीट लक्ष द्या. आता ओमचं ऑप्शन ए आलेलं आहे, पृथ्वीराजचं पण ए आणि आनंद उगलेचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. बाळांनो आता या क्वेश्चन वरती फोकस करा. त्यांनी काय म्हटलेलं आहे, फॉर अन ओपन ऑर्गन पाईप 3 सक्सेसिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सीज आर 200 हर्ट्स, 300 हर्ट्स अँड 400 हर्ट्स. द लेंथ ऑफ द पाईप इज. तर या पाईपची लेंथ किती राहील, तर ती लेंथ तुम्हाला फाइंड करायची आहे. तर ओपन पाईप दिलेला आहे. या ओपन पाईपसाठी बघा आता एंड करेक्शन निग्लेक्ट करायचं आहे. वेलॉसिटी दिलेली आहे v इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंद. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे L. तर बघा क्वेश्चन लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे, फॉर अन ओपन पाईप. पाईप कसा आहे, ओपन आहे. मग एअर कॉलम जर ओपन जरी असेल तर ओपन एअर कॉलम मध्ये म्हणजे एअर कॉलम ओपन ॲट बोथ दी एंड जरी म्हटलं तर इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक प्रेझेंट ॲज अ ओव्हरटोन म्हणता येईल. मग त्यानुसार तुम्ही जरी म्हणाल तर याचे जे काही सक्सेशन आहे 200, 300, 400 हे पुढचं आहे. म्हणजे याची फंडामेंटल किती असायला पाहिजे, ओनली 100. म्हणजे इथं याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू किती असेल, 100 हर्ट्स. बघा सिक्वेन्स काय दिलेला आहे यांनी, 200 हर्ट्स, 300 हर्ट्स आणि 400 हर्ट्स, नाही का. मग हे पुढचे सक्सेशन आहे याचे रेझोनन्सचे. म्हणजे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, 100 हर्ट्स. लेंथ पाहिजे. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप फॉर्म्युला कोणता, v डिवायडेड बाय 2 इंटू L प्लस 2E. एंड करेक्शन दिलेलं आहे म्हणजे 0 घेऊ आपण. म्हणजे इथं लिहिता येईल NO इज इक्वल टू v डिवायडेड बाय 2L. आता व्हॅल्यूज पुट करा. NO ची व्हॅल्यूज दिली आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज 100 इज इक्वल टू वेलॉसिटी आहे 330 डिवायडेड बाय 2 इंटू L माहित नाही, L कॅल्क्युलेट करायचं. या L ला इकडे पाठवा, 100 ला इकडे पाठवा. म्हणजे L इज इक्वल टू 330 डिवायडेड बाय 2 इंटू 100. कॅन्सल झालं. 10 न डिवाइड केलं तर L इज इक्वल टू इथं किती येईल, 3.3 डिवायडेड बाय 2. मग या 3.3 ला 2 न डिवाइड करा. 2 1 चा 2, 1 पॉइंट दिला दॅट इज 3. आता 6 2 चा 12, 1 0 आणि 5 टाइम्स. मीन्स याची लेंथ L इज इक्वल टू 1.65 मीटर. म्हणजे याची रेझोनेटिंग लेंथ किती असायला पाहिजे, 1.65 मीटर. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं राहील, सी. रुचाचं सी आलंय, तन्मयचं सी आलेलं आहे, समीक्षाचं सी आलेलं आहे, अजून सिद्धीचं सी आलेलं आहे, वैष्णवी आयरचं सी आलेलं आहे, पवन वाडकेचा ऑप्शन सी आलेला आहे, समीक्षा शेलारचा ऑप्शन सी आलेला आहे, आकांक्षा चव्हाणचा ऑप्शन सी आलेला आहे, आनंद उगलेचा ऑप्शन सी आलेला आहे. तर बरोबर आहे बाळांनो. इतकं लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. काय दिलेला हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होईल. बघा काय म्हणताय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इज एन. एक सोनोमीटर वायर आहे, याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघा फर्स्ट केस मध्ये N1 इज इक्वल टू घेतलंय आपण N. तर यावेळेस याचं टेन्शन T1 इज इक्वल टू आपण T घेऊ आणि लेंथ L1 इज इक्वल टू L घेतलेला आहे. ठीक आहे. इफ द टेन्शन अँड लेंथ आर इनक्रीज बाय 3 टाइम्स, म्हणजे न्यू टेन्शन T2 इज इक्वल टू 3T आणि लेंथ L2 इज इक्वल टू 3L अँड डायमीटर इनक्रीज ट्वाइस, म्हणजे याची इनिशियल डायमीटर D1 इज इक्वल टू D, म्हणजे रेडियस R1 इज इक्वल टू काय लिहिता येईल, R. आता डायमीटर इनक्रीज केली ट्वाइसनी, म्हणजे D2 इज इक्वल टू 2D, म्हणजे R2 इज इक्वल टू 2R आहे. देन द न्यू फ्रिक्वेन्सी विल बी दॅट इज N2 कॅल्क्युलेट करायचं आहे.
क्वेश्चन लक्षात येत आहे. तर सुरुवातीला बघा आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोनोमीटरच्या वायरसाठी फॉर्म्युला कोणता घ्याल, एन इज इक्वल टू 1/2L अंडर रूट ऑफ काय दिसत आहे टी डिवायडेड बाय एम. ठीक आहे, एमचा अर्थ काय होते मास पर युनिट लेंथ, याला आपण रिप्लेस करू. स्मॉल एमचा अर्थ आहे टोटल मास डिवायडेड बाय लेंथ, नाही का. या मासला रिप्लेस करण्यासाठी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला घेऊ. डेन्सिटी इज इक्वल टू काय होईल मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, म्हणजे नुसतं मास इज इक्वल टू काय राहील तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणता येईल. बघा आता इथं लिहाल मग मास इज इक्वल टू डेन्सिटी ठेवली रो इंटू व्हॉल्यूम म्हणजेच काय राहील तर लेंथ इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता वायरचा क्रॉस सेक्शन कसा आहे सर्कल, म्हणजे एरिया ऑफ सर्कल असेल. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू. मीन्स स्मॉल एम इज इक्वल टू मास आहे रो इंटू एल इंटू पाय आर चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय दिसत आहे एल. एल एल कॅन्सल म्हणजे एम इज इक्वल टू रो इंटू पाय आर चा स्क्वेअर म्हणता येईल. ठीक आहे, ही आलेली व्हॅल्यू इथं पुट करू. मीन्स एन इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2L अंडर रूट ऑफ इथं राहील टी डिवायडेड बाय एमच्या ऐवजी रो इंटू पाय आर चा स्क्वेअर. या आर स्क्वेअरला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या म्हणजे फक्त आर येईल. दॅट इज एन इज इक्वल टू 1/2LR इंटू अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय रो इंटू पाय म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. आता बघा याच्यातला पुढचा पार्ट. आपण दोन पार्ट मध्ये इक्वेशन लिहायचं आहे. सुरुवातीला इथं फॉर फर्स्ट साठी जरी घेतला आपण इथं लिहिता येईल N1 इज इक्वल टू इथं आहे 1 डिवायडेड बाय 2L1 इंटू R1 इंटू अंडर रूट ऑफ इथं असेल T1 डिवायडेड बाय रो पाय म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. तर याला दिलं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला N2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2L2 R2 इंटू अंडर रूट ऑफ T2 डिवायडेड बाय रो पाय इक्वेशन 2. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर N2 पाहिजे. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2L2 R2 इंटू अंडर रूट ऑफ T2 डिवायडेड बाय रो पाय टोटल डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 2L1 R1 इंटू अंडर रूट ऑफ T1 डिवायडेड बाय रो पाय. तर सिम्प्लिफाय करू आपण. रेसिप्रोकल घ्या म्हणजे इथं राहील N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू बघा आता इथं हा 2 कॅन्सल होऊन जाईल. सेम कोणती व्हॅल्यूज आहे तर ठीक आहे व्हॅल्यूज पुट करू आपण. इथं रो पाय सुद्धा कॅन्सल होईल म्हणजे इथं बघा रेसिप्रोकल घेतल्यावर L1 R1 डिवायडेड बाय L2 R2 इंटू हे झालं रेसिप्रोकल. इथं किती दिसत आहे अंडर रूट ऑफ इथं न्यूमरेटर मध्ये आहे T2 डिवायडेड बाय काय लिहाल T1. ठीक आहे व्हॅल्यूज पुट करू बघा आपण. N2 डिवायडेड बाय N1 ची व्हॅल्यूज किती आहे N इज इक्वल टू L1 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे L इंटू R1 ची व्हॅल्यूज किती आहे R डिवायडेड बाय L2 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे 3L इंटू R2 ची व्हॅल्यूज किती आहे 2R इंटू अंडर रूट ऑफ T2 ची व्हॅल्यूज आहे 3T डिवायडेड बाय T म्हणता येईल. यातलं T कॅन्सल होऊन जाईल R कॅन्सल लेंथ कॅन्सल म्हणजे N2 डिवायडेड बाय N इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इथं आहे 6 इंटू इथं काय दिसत आहे √3. आता 6 नाही जरी लिहिलं याच्याऐवजी फक्त 2 इंटू 3 जरी ठेवलं तरी पण चालेल. दॅट इज N इथं 2 इंटू 3. बघा या 3 चे दोन फॅक्टर करू आपण √3 इंटू √3 एक √3 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथं लिहाल N2 डिवायडेड बाय N इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये आहे 1 इथं हा 2 तसाच आणि इथं बाकी राहील √3. मग आपल्याला फक्त N2 पाहिजे. N ला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे N2 इज इक्वल टू N डिवायडेड बाय 2 मीन्स याची न्यू फ्रिक्वेन्सी असेल N डिवायडेड बाय 2 म्हणू आपण. यासाठी करेक्ट ऑप्शन किती आहे C. मॅक्झिमम जणांचा ऑप्शन सी आले आनंद पृथ्वीराज प्रतीक्षा तन्मय सिद्धी समीक्षा कृष्णा लोणारी. तर वैष्णवी या सगळ्यांचा ऑप्शन समीक्षा मोरे आनंद सुमित मोरे देन आनंद उगले या सगळ्यांचा ऑप्शन सी आले. कळलं बाळांनो तुम्हाला इथपर्यंत काय अडचणी. रुचा चांडगुडे रुचा चांडगुडेचं पण ऑप्शन सी आलेला आहे.
तर इथपर्यंत लक्षात आलंय. बरं, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे आत्ता जेवढे क्वेश्चन झाले यामध्ये कमेंट करा बडा. प्रीती कांबळे नो प्रॉब्लेम, समीक्षा सेलार नो प्रॉब्लेम, आनंद उगले नो प्रॉब्लेम, प्रतीक महाले काही अडचण नाही, पवनला काही अडचण नाही, पृथ्वीराजला सगळं समजलेलं आहे, अमृताला काही डाऊट नाही, तर सगळ्यांना कळलंय. तन्मय पठाडे त्यांना पण काही डाऊट नाही. ओके, तर पुढच्या क्वेश्चनवरती वर्क करू मग आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025-2021 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय म्हणताय, अ क्लोज ऑर्गन पाईप अँड ओपन ऑर्गन पाईप ऑफ द सेम लेंथ प्रोड्यूस 2 बीट्स. दोन पाईप्स आहेत, एक आहे क्लोज पाईप आणि दुसरा आहे ओपन पाईप. यामध्ये असणारी बीट फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे, दॅट इज 2 बीट्स. दोघांचं काय तर सेम लेंथ आहे, लेंथ सेम दिलेली आहे. म्हणजे लेंथ सेम जरी असेल तर इथं आपल्याला असं लिहिता येईल, दॅट इज LC इज इक्वल टू LO इज इक्वल टू L. तर इक्वेशन वाईज बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जरी म्हणाल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप फॉर्म्युला कोणता, V/4L. ठीक आहे, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप फॉर्म्युला V/2L. याचं डिनॉमिनेटर कमी आहे म्हणजे ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणजे NO इज ग्रेटर दॅन काय दिसतंय NC. म्हणजे इथं लिहिता येईल बीट फ्रिक्वेन्सी NO मायनस NC इज इक्वल टू NB घेऊ आपण. मग NO आहे दॅट इज V/4 नाही 2L. 2L मायनस V/4L इज इक्वल टू NB. NB ची व्हॅल्यू किती दिली आहे, बीट किती आहे, दॅट इज 2. याला पण आपण कन्वर्ट करून घेऊ. इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय जरी केलं तर इथं लिहाल मग 2V/4L मायनस V/4L इज इक्वल टू काय दिसतंय 2. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 2V मायनस V/4L इज इक्वल टू 2. दॅट इज V/4L इज इक्वल टू काय असेल 2. हा एक पार्ट. पुढं काय म्हणताय बघा, तर दे आर व्हायब्रेटिंग टुगेदर इन द फंडामेंटल मोड. द लेंथ ऑफ बघा क्वेश्चन काय म्हणताय, अ क्लोज ऑर्गन पाईप अँड ओपन ऑर्गन पाईप ऑफ द सेम लेंथ प्रोड्यूस 2 बीट पर सेकंड व्हेन दे आर सेट इन टू व्हायब्रेशन टुगेदर इन फंडामेंटल मोड. ठीक आहे, द लेंथ ऑफ द ओपन पाईप इज नाउ हाफ. आणि ओपन पाईपची लेंथ हाफ केली आहे म्हणजे LO1 इज इक्वल टू L/2. पुढे काय म्हणताय, अँड दॅट ऑफ द क्लोज पाईप इज डबल, दॅट इज LC1 इज इक्वल टू 2L. ठीक आहे, देन द नंबर ऑफ बीट प्रोड्यूस पर सेकंड इज. तर आता नंबर ऑफ बीट प्रोड्यूस पर सेकंड कॅल्क्युलेट करायचं, परत फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू आपण. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप NO1 इज इक्वल टू फॉर्म्युला घ्याल V/2L च्या ऐवजी इथं लिहाल L1. व्हॅल्यूज पुट घेऊ आपण, पुट करू V/2 इंटू याची व्हॅल्यूज किती आहे L/2. 2 कॅन्सल म्हणजे NO1 इज इक्वल टू आलं V/L. सेकंड आपण क्लोज पाईप साठी घेऊ. मग क्लोज पाईप साठी कसं लिहाल तर NC1 इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता V/4LC1. म्हणजे इथं राहील V/4 इंटू LC1 ची व्हॅल्यूज किती आहे 2L. याला असं लिहिता येईल दॅट इज V/4 2 चा 8L. हे झालं LC1 ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता याला पण त्याच फॉर्म मध्ये घेऊन येऊ आपण 8 च्या फॉर्म मध्ये. त्यासाठी याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 8 न मल्टिप्लाय करा म्हणजे 8V डिवायडेड बाय इथं काय लिहिता येईल दॅट इज 8L. ठीक आहे, मग आता यांची बीट फ्रिक्वेन्सी जरी घ्यायची जरी झालं तर NO1 मायनस NC1 इज इक्वल टू NO1 ची व्हॅल्यूज किती आहे 8V डिवायडेड बाय 8L मायनस V डिवायडेड बाय 8L. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 8V मायनस V डिवायडेड बाय 8L. मग 8V मायनस V किती होईल 7V डिवायडेड बाय 8L. ठीक आहे, या 7 ला आपण सेपरेट करू, V तसाच ठेवू. 8L ला असं लिहिता येईल 2 into 4L, दॅट इज 4 2 चा काय होईल 8.
मग याला असं लिहिता येईल दॅट इज 7/2 इंटू बघा v डिवायडेड बाय 4l. पण आपण कॅल्क्युलेट केलाय v डिवायडेड बाय 4l ची व्हॅल्यूज किती होते 2, म्हणजे 7/2 इंटू 2, 2 2 कॅन्सल, म्हणजे इथं किती राहील 7 हर्ट्स. म्हणजे यांच्या बीट फ्रिक्वेन्सी या दोघांमध्ये असणारी बीट फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे 7 हर्ट्स. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे डी. बघा भावेशचं डी आलेला आहे, रुचाचं डी, सिद्धीचं डी, अमृताचं डी ऑप्शन आलेला आहे. अजून मुलांना समीक्षा शेलारचा ऑप्शन आलेला आहे डी, सर्वेश वाकचौरेचा डी आलेला आहे, ऋतुजाचा ऑप्शन डी आलेला आहे. तर कळताय तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला. त्यानंतर बघा इथपर्यंत काय अडचणी आहे, वैष्णवी आहेरचा पण ऑप्शन डी आलेला आहे. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण पुढच्या पार्टवरती वर्क करू. बघा पुढचा क्वेश्चन, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणणं आहे बघा, टू स्ट्रिंग एक्स अँड वाय ऑफ द गिटार. बघा टू स्ट्रिंग एक्स अँड वाय ऑफ अ गिटार प्रोड्यूस अ बीट फ्रिक्वेन्सी ऑफ 6 हर्ट्स. दोन स्ट्रिंग आहे, या दोन स्ट्रिंग मध्ये असणारी बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एन बी इज इक्वल टू आहे 6 हर्ट्स. तर when the tension of the string y is increased, the beat frequency is found to be 4 hertz. तर बघा y चं जे काही टेन्शन आहे ते इनक्रीज जरी केलं तर बीट फ्रिक्वेन्सी आहे 4 हर्ट्स होत आहे. तर इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग x इज 300 हर्ट्स, x ची फ्रिक्वेन्सी म्हणजे nx इज इक्वल टू दिलेला आहे 300 हर्ट्स, then the original frequency of the string y is, तर स्ट्रिंग y ची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या दोघांमध्ये बघा रिलेशन लिहित असताना तर क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय दिलेला आहे नीट लक्ष द्या. त्याने म्हटलेलं आहे दोन स्ट्रिंग आहे एक्स आणि वाय ऑफ अ गिटार प्रोड्यूस अ बीट फ्रिक्वेन्सी ऑफ 6 हर्ट्स. तर दोघांमध्ये असणारी जे काही बीट फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असणारा डिफरन्स, ज्याला आपण बीट फ्रिक्वेन्सी म्हणू. बीट फ्रिक्वेन्सी किती आहे 6 हर्ट्स आहे. तर पुढे काय म्हणताय बघा, वेन द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग वाय इज इनक्रीज. आता टेन्शन आणि फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन कोणतं आहे, तर फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/2L अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय एम. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय दिसत आहे, वाचलेल्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट जरी घेतल्या तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन होते. मग त्यांनी म्हटलं आहे की एक्सचं टेन्शन इन्क्रीज जरी केलं, आता टेन्शन इन्क्रीज जरी केलं, बघा आपल्याकडे दोन कंडिशन्स आहे. एक म्हणजे सुरुवातीला एक्स ग्रेटर असेल आणि वाय लेस असेल. बघा हे दोघांची फ्रिक्वेन्सी घेतली मी पहिली केस.
ज्यावेळेस एक्स ग्रेटर आहे आणि वाय लेस आहे, दुसऱ्या केसमध्ये एक्स लेस आहे आणि वाय ग्रेटर आहे. हा जो डिफरन्स त्यांनी दिलेला आहे पहिल्या कंडिशन मध्ये, हा डिफरन्स किती आहे बीट फ्रिक्वेन्सीचा 6 आपण मानून घेतलं. बघा कंडिशन कोणती करेक्ट आहे ते आपण डिसाईड करू. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर वायचं टेन्शन इन्क्रीज जरी केलं म्हणजे डेफिनेटली वायची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल. वायची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हणजे हा डिफरन्स काय असेल, कमी होईल. सो नॅचरलची गोष्ट आहे बघा, वायची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, डिफरन्स किती होत आहे 4 हर्ट्ज. सिमिलर वेनी जर का इथं दुसरी केस जरी घेतली आपण, याला एक्स आणि याला वाय जरी म्हटलं, या वायचं टेन्शन इन्क्रीज जरी झालं म्हणजे डेफिनेटली हा डिफरन्स काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण इथं डिफरन्स काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे इथं एक्स ची फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन काय असेल, वाय. ही कंडिशन करेक्ट आहे. हे लक्षात येतं कसं ओळखलं मी, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय दिसतंय, स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. बरोबर. आपल्याकडे दोनच पॉसिबिलिटी आहे, एक तर एक्स ची फ्रिक्वेन्सी मोठी असेल किंवा वाय ची फ्रिक्वेन्सी राहील. पहिल्या केसमध्ये मी एक्स ची फ्रिक्वेन्सी जास्त घेतली आणि वाय ची फ्रिक्वेन्सी कमी कन्सिडर केली. दुसऱ्या केसमध्ये एक्स कमी आणि वाय काय घेतलं, जास्त घेतले. जर बघा आता या दोघांमध्ये वायचं टेन्शन इन्क्रीज केलं, टेन्शन वाढलं म्हणजे फ्रिक्वेन्सी पण इन्क्रीज होईल. इथं टेन्शन वाढलं, इथं फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हणजे हा डिफरन्स कमी होईल. इथं टेन्शन वाढलं म्हणजे ही वायची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल म्हणजे हा डिफरन्स काय होईल, डिक्रीज होईल. इतकं लक्षात येतं. सॉरी, हा डिफरन्स अजून इन्क्रीज होईल. इथं डिफरन्स डिक्रीज होत आहे, इथं इन्क्रीज होत आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की सुरुवातीला 6 हर्ट्ज होतं, आता किती झालंय 4 हर्ट्ज, म्हणजे हा डिफरन्स डिक्रीज होत आहे. मग डिफरन्स डिक्रीज होण्यासाठी एकच कंडिशन आहे आणि ती कोणती आहे, तर एक्स ची फ्रिक्वेन्सी दॅट इज एन एक्स इज ग्रेटर दॅन काय असेल, एन वाय. मग बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एन एक्स मायनस एन वाय इज इक्वल टू बीट फ्रिक्वेन्सी. आपल्याला एन एक्स त्यांनी दिलेला आहे किती आहे, 300 मायनस एन वाय आपल्याला माहित नाही, कॅल्क्युलेट करायचं आणि बीट फ्रिक्वेन्सी किती आहे 6. मायनसच्या टर्मला इकडे पाठवा आणि सी ला पण इकडे पाठवा, सॉरी 6 ला. म्हणजे 300 मायनस 6 इज इक्वल टू एन वाय, म्हणजे एन वाय इज इक्वल टू 294 हर्ट्ज. म्हणजे वाय ची फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, 294 हर्ट्ज. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, बी म्हणू आपण. हे कळताय? अरे इतकं लक्षात आलं? पडांनो याचं ऑप्शन बी येत आहे. कसं तेही समजून घ्या. तर सुरुवातीला बघा याची बीट फ्रिक्वेन्सी दिली आहे तुम्हाला 6. एन एक्स ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे किती आहे, 300 हर्ट्ज. एन वाय माहित नाहीये. तुम्ही या रिलेशन नुसार फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय दिसत आहे, टेन्शन. पहिले एक्स मोठा घेतला, इथं लिहिता येईल आय एक्स इज ग्रेटर दॅन आय वाय. दुसऱ्या याच्यामध्ये आय वाय इज ग्रेटर दॅन काय लिहिलंय, आय एक्स. दोनच कंडिशन पॉसिबल आहे. मग यातलं जरी म्हणाल वायचं टेन्शन इन्क्रीज केलं, त्यांनी काय म्हटलंय की टेन्शन ऑफ द स्ट्रिंग वाय इज इन्क्रीज. वायचं टेन्शन इन्क्रीज झालं म्हणजे ही व्हॅल्यूज इथं कुठेतरी शिफ्ट होईल. नॅचरलची गोष्ट आहे की हा डिफरन्स कमी होईल. जर इथं वाय इन्क्रीज जरी झाला तर हा डिफरन्स अजून काय होईल, इन्क्रीज होईल. मग आपल्याला बघा त्यांनी फायनल फ्रिक्वेन्सी काय होत आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे ही व्हॅल्यू चालणार नाही, तर आपला आय एक्स इज ग्रेटर दॅन काय असेल, आय वाय. आणि म्हणून मी इथं कन्सिडर केलंय, सॉरी एन एक्स इज ग्रेटर दॅन एन वाय, म्हणजे एन एक्स मायनस एन वाय इज इक्वल टू एन बी. दॅट इज 300 मायनस एन वाय इज इक्वल टू 6. 6 ला इकडे पाठवलं म्हणजे 300 मायनस 6 दॅट इज एन वाय इज इक्वल टू किती असेल, 294 हर्ट्ज म्हणून. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणताय, द लाउडनेस अँड पिच ऑफ अ साऊंड नोट रिस्पेक्टिव्हली डिपेंड्स अपॉन. तर लाउडनेस अँड पिच हे कशावर डिपेंड आहे, नंबर 1 इंटेन्सिटी अँड वेलॉसिटी ओनली, नंबर 1 वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी ओनली, नंबर 3 फ्रिक्वेन्सी अँड नंबर ऑफ, तर हार्मोनिक्स, अँड लास्टली इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं लाउडनेस म्हणजेच काय की अशी काही कॅरेक्टरिस्टिक्स विच डिस्टिंग्विश बिटवीन दी हाय इंटेन्सिटी साऊंड अँड लो इंटेन्सिटी साऊंड. लाउडनेस हे इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये आहे. आणि राहिला प्रश्न पिच. पिच म्हणजेच काय, तर पिच इज अ कॅरेक्टरिस्टिक्स विच डिस्टिंग्विश बिटवीन दी हाय फ्रिक्वेन्सी साऊंड अँड लो फ्रिक्वेन्सी साऊंड. म्हणजे लाउडनेस इंटेन्सिटीच्या बाबतीमध्ये आहे आणि पिच हे फ्रिक्वेन्सीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे दॅट इज इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी. दॅट इज करेक्ट ऑप्शन किती असेल, बी म्हणू आपण. सॉरी बी नाही, डी ऑप्शन, आय मेड अ मिस्टेक. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, डी. वेलॉसिटी बघा, लाउडनेस ही कुणाच्या बाबतीमध्ये आहे, इंटेन्सिटीच्या बाबतीमध्ये, आणि पिच कुणाच्या बाबतीमध्ये आहे, फ्रिक्वेन्सीच्या बाबतीमध्ये. सो यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल, डी म्हणू. तर सर्वेचं डी आलेलं आहे. बाकीच्यांचं ज्यांचं बी आलेलं आहे त्यांनी चेक करा. सृष्टीचं बी आलेलं आहे, सार्थकचं सॉरी सृष्टीचं डी आलेलं आहे, सार्थकचं डी आलेलं आहे, पवनचं डी आलेलं आहे. बाकीच्या मुलांनी बाकीच्यांचं ऑप्शन
अमृताचं डी आलेलं आहे. अमृता आणि थोरातचं डी आहे. अमृता वडाळकरचं पण डी आलेलं आहे. अजून मुलांनो, तर ज्यांचं ऑप्शन बी आलेलं होतं त्यांनी करेक्ट केलंय. ऋतुजाचं ऑप्शन डी आलेलं आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. संपली. तर इथं मग आपल्याला डिक्लेअर करता येईल की तुमचं हे चॅप्टर कोणतं, तर सुपरपोजिशन ऑफ वेव्स कंप्लीट झालंय. कोणाला काही अडचणी आहे इथपर्यंत? अरे इथपर्यंत कोणाला काही अडचणी आहे? कमेंट करा मुलांनो. इथपर्यंत कुणाला जर समजलं जर नसेल तर कमेंट करा तुम्ही. सुमित मोरे नो प्रॉब्लेम. पृथ्वीराज नो प्रॉब्लेम. अमृता नो सर. समीक्षा नो डाऊट. माया नो डाऊट. यश नो डाऊट. रुचा, तन्मय नो डाऊट. वैष्णवी ऑल क्लिअर सर. सगळ्यांना काही अडचणी? प्रतीक महाले काही अडचण नाही. यशला काही अडचण नाही. सिद्धी ऑल पॉईंट क्लिअर. सर्वेश अंडरस्टूड सर. ऋतुजा भुसाडे नो प्रॉब्लेम. आकांक्षा चव्हाण नो प्रॉब्लेम. प्रतीक्षा काळेला क्लिअर. भावेश आढाव नो प्रॉब्लेम. कल्याणी रहाणे नो प्रॉब्लेम. तर ठीक आहे. मग इथं आपल्याला डिक्लेअर करता येईल की तुमचं हे चॅप्टर संपलं. तर याची टेस्ट तुमची उद्या नाही परवा होईल. याची टेस्ट सुपरपोजिशन ऑफ वेव्सवरती. तर टोटल 5 चॅप्टर कंप्लीट झाले आपले. रोटेशनल डायनामिक्स, देन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स, ऑसिलेशन आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे ऑलमोस्ट आपला पेपर फर्स्ट कंप्लीट झाला आहे. तर आपण नवीन चॅप्टरवरती वर्क करू. पेपर सेकंडवरती आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर मुलांनो आवाज येतोय? आवाज येतोय? कमेंट करा. आवाज येतोय? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? हां, थर्मोडायनामिक्सची टेस्ट ही आपण आज ठेवली होती. ती आज नाही तर मग आजच्या ऐवजी, आज कोणतरी दुसरी टेस्ट आहे तुमची, आजच्या ऐवजी उद्या होईल. तर आणि परवा आपली टेस्ट होईल, दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्हची.
तर ओके, सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे. तर मग आपण सुरुवात करू. एक पेपर सेकंडच्या नवीन चॅप्टरपासून आपण सुरुवात करू. तर पेपर सेकंडचा आपण नवीन चॅप्टर घेणार आहोत, दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल. पुढचा जो पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत तर ते आहे मॅग्नेटिक मटेरियल. बघा आता नेक्स्ट चॅप्टर आपण कंटिन्यू करतोय मॅग्नेटिक मटेरियल. मग या मॅग्नेटिक मटेरियलची सुरुवातच आपण मॅग्नेट पासून करू. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की मॅग्नेट म्हणजे असं काही सबस्टन्स की विच हॅव टेंडन्सी टू अट्रॅक्ट दी अदर सबस्टन्स, स्पेशली मेटल, मेटॅलिक ऑब्जेक्ट किंवा मॅग्नेटिक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करू. याला म्हणता येईल मॅग्नेट. आता मॅग्नेट जरी म्हटलं तर मॅग्नेटला नेहमी दोन पोल्स आहेत. कोणते कोणते? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मॅग्नेटचे हे दोन पोल कधीही सेपरेट करता येत नाही. त्यानंतर याच्यातला पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे दॅट इज ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. मग ॲक्सिस ऑफ मॅग्नेट कशाला म्हणू आपण? अ लाईन पासिंग थ्रू टू पोल ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणता येईल? ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. ॲक्सिस ऑफ मॅग्नेट कशाला म्हणाल? अ लाईन पासिंग थ्रू टू पोल ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणता येईल? ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. या ॲक्सिस ऑफ मॅग्नेटच्या नंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे इक्वेटर ऑफ मॅग्नेट. मग इक्वेटर ऑफ मॅग्नेट कशाला म्हणाल? अ लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणू आपण? इक्वेटर ऑफ मॅग्नेट म्हणता येईल. या इक्वेटर ऑफ मॅग्नेटच्या नंतर याच्यातला आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. तर तो आहे दॅट इज पोल स्ट्रिंग. मग पोल स्ट्रिंग कशाला म्हणाल? तर प्रत्येक पोलची अट्रॅक्ट करण्याची जी ॲबिलिटी किंवा जी टेंडन्सी आहे त्या ॲबिलिटीला किंवा टेंडन्सीलाच काय म्हणता येईल? पोल स्ट्रिंग म्हणू आपण. एन पोलची पोल स्ट्रिंग ही प्लस स्मॉल एम न डिनोट केली जाते आणि एस पोलची पोल स्ट्रिंग ही मायनस स्मॉल एम न डिनोट केली जाईल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो आहे मॅग्नेटिक लेंथ. मग मॅग्नेटिक लेंथ कशाला म्हणू आपण? तर डिस्टन्स बिटवीन टू पोल ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटच्या दोन पोल मध्ये असणारा डिस्टन्स आहे. या डिस्टन्सलाच काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लेंथ. म्हणजे एन आणि एस पोल मध्ये असणारा डिस्टन्स आहे याला आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणू. दॅट इज एल प्लस एल, काय म्हणता येईल? 2L म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. बघा सुरुवात करतोय आपण या मॅग्नेटिक मटेरियलची मॅग्नेट पासून. मॅग्नेट कशाला म्हणाल? तर असा काही सबस्टन्स, अ सबस्टन्स विच हॅव टेंडन्सी टू अट्रॅक्ट दी अदर सबस्टन्स, स्पेशली मेटल, मेटॅलिक ऑब्जेक्ट किंवा मॅग्नेटिक ऑब्जेक्ट म्हणून आपण त्याला म्हणता येईल मॅग्नेट म्हणाल. मॅग्नेटला नेहमी दोन पोल्स आहेत. कोणते कोणते? दॅट इज नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मॅग्नेटचे हे दोन पोल कधीही सेपरेट करता येत नाही. त्यानंतर यातला जो पुढचा पार्ट घेतला आपण दॅट इज ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. मग ॲक्सिस ऑफ मॅग्नेट कशाला म्हणाल? तर अ लाईन पासिंग थ्रू टू पोल ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणता येईल? ॲक्सिस ऑफ मॅग्नेट म्हणून. नेक्स्ट आहे दॅट इज इक्वेटर ऑफ मॅग्नेट. मग इक्वेटर ऑफ मॅग्नेट कशाला म्हणाल? अ लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणू आपण? इक्वेटर ऑफ मॅग्नेट म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण पोल स्ट्रिंग. पोल स्ट्रिंग कशाला म्हणू आपण? तर प्रत्येक पोलची जी ॲबिलिटी आहे टू अट्रॅक्ट दी अदर सबस्टन्स इज कॉल्ड, काय म्हणू आपण? पोल स्ट्रिंग. एन पोलची पोल स्ट्रिंग घेतली आपण प्लस स्मॉल एम आणि एस पोलची पोल स्ट्रिंग घेतली आपण मायनस स्मॉल एम. त्यानंतर पुढचा पार्ट कंटिन्यू केला आपण दॅट इज मॅग्नेटिक लेंथ. मग मॅग्नेटिक लेंथ कशाला म्हणाल? द डिस्टन्स बिटवीन टू पोल ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड, काय म्हणू आपण? मॅग्नेटिक लेंथ म्हणता येईल. या मॅग्नेटिक लेंथच्या नंतर पुढचा पार्ट घेतोय दॅट इज जॉमेट्रिक लेंथ. आता जॉमेट्रिक लेंथ कशाला म्हणाल? द डिस्टन्स बिटवीन टू एंड ऑफ अ मॅग्नेट, मॅग्नेटच्या दोन एंड मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे यालाच काय म्हणता येईल? जॉमेट्रिक लेंथ म्हणून. मग या दोघांमध्ये रिलेशन आहे मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिक लेंथ मध्ये. कोणतं रिलेशन आहे? तर मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ होते. बघा मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू काय? 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट आहे तो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट, ज्याला कॅपिटल एम न डिनोट करतात. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं डेफिनेशन काय? द प्रॉडक्ट ऑफ, तो एक गुणाकार आहे. कुणाचा गुणाकार आहे? द प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. द प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ इज कॉल्ड, काय म्हणू आपण? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इज कॅपिटल एम इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ किती? स्मॉल एम इंटू मॅग्नेटिक लेंथ 2L. याचा एसचा युनिट काय असेल? एम्पियर मीटर स्क्वेअर. यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल.
म्हणजे सपोज जर तुम्हाला जरी कोणती एखादी सर्क्युलर कॉईल म्हणा किंवा कोणत्या एखादी कॉईल जरी दिली, या कॉईलमधून पास होणारा इलेक्ट्रिक करंट आय दिलाय आणि याचा एरिया ए जरी असेल, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल इज डिफाईन ॲज, कसं डिफाईन कराल, द प्रॉडक्ट ऑफ, तो एक गुणाकार आहे, कुणाचा गुणाकार आहे, तर इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द कॉईल अँड एरिया ऑफ द कॉईल, दॅट इज एम इज इक्वल टू आय इंटू ए. आणि सपोज या कॉईलला एकूण एन नंबर ऑफ टर्न जरी असेल तर एम इज इक्वल टू काय राहील, एन आय ए म्हणू आपण. इतकं लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल. या मॅग्नेटिक मटेरियलची सुरुवात आपण मॅग्नेट पासून केली. मॅग्नेटच्या नंतर घेतला आपण मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ मॅग्नेट, देन घेतलं आपण इक्वेटर ऑफ मॅग्नेट, देन पोल स्ट्रेंथ, देन आपण डिस्कस केलंय मॅग्नेटिक लेंथ, देन जॉमेट्रिक लेंथ. त्यानंतर घेतलं रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक लेंथ अँड जॉमेट्रिक लेंथ. त्यानंतर आपण डिस्कस केलं दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट आणि फायनली घेतलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल. यावरून मग याच्यातला पुढचा पार्ट येतो तो आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, ज्याला आपण M0 न डिनोट करू. आणि M0 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे मग E डिवायडेड बाय किंवा EVR डिवायडेड बाय 2, वेअर E बी द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, V बी द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन अँड R बी द रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. किंवा याच्यातच दुसरा अजून एक फॉर्म्युला आहे दॅट इज E डिवायडेड बाय 2ME इंटू काय लिहिता येईल, L0. बघा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचे दोन फॉर्म्युले, सर्वात पहिलं EVR डिवायडेड बाय 2 आणि दुसरा E डिवायडेड बाय 2ME इंटू काय असेल, L0 म्हणू आपण. ठीक आहे. तर यानंतर बघा याच्यातला जो पुढचा पार्ट या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनच्या नंतर, तर पुढचा पार्ट आहे दॅट इज गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो. आता गायरोमॅग्नेटिक रेशो नेमका आहे तरी काय, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड काय म्हणू आपण, गायरोमॅग्नेटिक रेशो. मग गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू राहील M0 डिवायडेड बाय L0 किंवा दुसरा फॉर्म्युला आहे E डिवायडेड बाय 2ME आणि याची व्हॅल्यूज फिक्स आहे, जी आहे 8.8 इंटू 10⁻10 कूलम पर kg. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज गायरोमॅग्नेटिक रेशो. मग गायरोमॅग्नेटिक रेशो कशाला म्हणाल, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे हा, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. तर गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला राहील मग M0 डिवायडेड बाय L0 किंवा E डिवायडेड बाय 2ME आणि याची व्हॅल्यूज आहे 8.8 इंटू 10⁻10 कूलम पर kg म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर याच्यातला जो पुढचं रिलेशन आहे या गायरोमॅग्नेटिक रेशोच्या नंतर काही बेसिक डेफिनेशन्स किंवा बेसिक पार्ट आहे. एक आहे सुरुवातीला मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड कशाला म्हणू आपण, द फील्ड विच मॅग्नेटाइज द मटेरियल इज कॉल्ड काय म्हणता येईल, मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणू आपण. या मॅग्नेटायझिंग फील्डच्या नंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H न डिनोट करतात आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय, द प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ अ सोलेनाइड अँड इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू इट, दॅट इज H इज इक्वल टू N इंटू I म्हणता येईल. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट आहे दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणाल, द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणता येईल, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणून, दॅट इज B इज इक्वल टू phi डिवायडेड बाय A म्हणता येईल. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट दॅट इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल. आता मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल कशाला म्हणाल, तर द नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड काय म्हणू आपण, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल म्हणता येईल. या मॅग्नेटायझेशनच्या नंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कशाला म्हणाल, द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड काय म्हणता येईल, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या नंतर पुढचा पार्ट आहे तो आहे मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी कशाला म्हणू आपण, तर मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्यू न डिनोट करतात. द रेशो ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड काय म्हणता येईल, मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मग मॅग्नेटिक परमॅबिलिटी ही झाली फॉर एनी मीडियम आणि एअर साठी लिहाल μ0 इज इक्वल टू B0 डिवायडेड बाय H. ही राहील फॉर एअर और व्हॅक्यूम साठी म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर या मॅग्नेटिक परमॅबिलिटीच्या नंतर पुढचा पार्ट आहे तो आहे रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी, दॅट इज μr आणि μr इज इक्वल टू द रेशो ऑफ मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन एनी मीडियम टू द मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन फ्री स्पेस, एअर और व्हॅक्यूम इज कॉल्ड काय म्हणू आपण, रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणता येईल.
तर इतकं लक्षात येत आहे. मग आपण सुरुवात केली, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड कशाला म्हणाल? अ फील्ड विच मॅग्नेटाइज द मटेरियल इज कॉल्ड काय म्हणून आपण? मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणते. नेक्स्ट घेतला आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी काय? द प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सोलेनाइड अँड द इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू इट. मग याला असं पण लिहिता येईल बरं का, कॅपिटल एन डिवायडेड बाय कॅपिटल एल इंटू काय असेल आय. त्यानंतर घेतलं मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणाल? द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणता येईल? मॅग्नेटिक इंडक्शन. दॅट इज बी इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय ए. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटायझेशन. मग मॅग्नेटायझेशन कशाला म्हणू आपण? नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड काय म्हणता येईल? मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल. नंतर घेतला आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कशाला म्हणाल? द रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी कशाला म्हणू आपण? द रेशो ऑफ कुणाचा रेशो आहे? मॅग्नेटिक इंडक्शन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड काय म्हणता येईल? मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणून. या मॅग्नेटिक परमॅबिलिटीच्या नंतर आपण पुढचा पार्ट घेतला, दॅट इज रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मग रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी कशाला म्हणाल? द रेशो ऑफ मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन एनी मीडियम टू द मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन फ्री स्पेस, एअर ऑर व्हॅक्यूम. दॅट इज म्यू आर इज इक्वल टू म्यू डिवायडेड बाय म्यू झिरो म्हणता येईल. यानंतर याच्यातला पुढचा पार्ट आहे, दॅट इज रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमॅबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग रिलेशन कोणता आहे? म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस चाय. मॅग्नेटिक परमॅबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, तर यामध्ये असणार रिलेशन आहे, तर दॅट इज म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस चाय म्हणू आपण. तर रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमॅबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, दॅट इज म्यू आर इज इक्वल टू किती दिसत आहे? 1 प्लस चाय म्हणता येईल. यानंतर यातला जो पुढचा पार्ट आहे, तर तो आहे मग मॅग्नेटिक मटेरियल. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी वरून काय ना, की मॅग्नेटिक मटेरियल हे 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स, दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणता येईल. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणू आपण? तर असं काही सबस्टन्स बघा, पहिला घेतोय डायमॅग्नेट. द सबस्टन्स विच वीकली रिपेल बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल? डायमॅग्नेटिक सबस्टन्स. दुसरा आहे दॅट इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणाल? अ सबस्टन्स विच वीकली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणू आपण? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आणि तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. मग फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणाल? अ सबस्टन्स विच स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॉमन वाईज कॉमन मध्ये जर तुम्हाला सांगत जरी झालं, तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्डकडून वीकली रिपेल होतो. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्डकडून वीकली अट्रॅक्ट होतोय. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्डकडून काय स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल. त्यानंतर इट वीकली मॅग्नेटाइज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे वीकली मॅग्नेटाइज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. Paramagnetic substance is weakly magnetized in the direction of magnetic field. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणता येईल. तर त्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डायमॅग्नेटिक सबस्टन्सची आहे स्मॉल अँड निगेटिव्ह, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची आहे स्मॉल अँड पॉझिटिव्ह, अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्ससाठी आहे दॅट इज तर लार्ज आणि पॉझिटिव्ह म्हणता येईल. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर रोटेट जरी केलं, तर इट कम टू रेस्ट स्लोली विथ इट्स लेंथ परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची निडल एखाद्या युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का फ्रीली रोटेट जरी केली, तर इट कम टू रेस्ट स्लोली विथ इट्स लेंथ पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणता येईल. तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्ससाठी, तर वेन अ मॅग्नेटिक निडल ऑफ अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज फ्रीली रोटेड इन अ uniform magnetic field, it come quickly to rest with its length parallel to the direction of magnetic field म्हणता येईल. त्यानंतर याच्यातला पुढचा पार्ट की एका नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये म्हणजे एखादा डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस जरी केला, तर इट टेन्स टू मूव्ह slowly from stronger part of magnetic field to the weaker part of magnetic field म्हणता येईल. त्यानंतर when a ferromagnetic substance is placed in a non-uniform magnetic field, it move slowly from weaker part of magnetic field to the stronger part of the magnetic field म्हणता येईल. And when a ferromagnetic substance is placed in a non-uniform magnetic field, it move quickly from weaker part of magnetic field to the stronger part of the magnetic field म्हणता येईल.
इतकं लक्षात येत आहे. तर या सबस्टन्सच्या नंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे दॅट इज क्युरी टेम्परेचर. मग क्युरी टेम्परेचर नेमकं आहे तरी काय, तर असं काही टेम्परेचर म्हणजे हळूहळू जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल जरी गेले, बघा एक रिलेशन आहे दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर होते. याचा अर्थ टेम्परेचर इन्क्रीज जरी झालं तर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिक्रीज होत जाईल. आता आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिक्रीज झाली, अजून टेम्परेचर इन्क्रीज केलं, अजून मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिक्रीज झाली एका पर्टिक्युलर टेम्परेचरवरती. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होऊन तो ॲज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून ऍक्ट होईल. त्यालाच काय म्हणू आपण, तर क्युरी टेम्परेचर म्हणता येईल. म्हणजे ज्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होऊन तो ॲज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून ऍक्ट होईल त्याला म्हणू आपण क्युरी टेम्परेचर. ठीक आहे. आणि रिलेशन लक्षात राहू द्या, दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणता येईल. यावरून मग यातला पुढचा पार्ट आहे तो आहे क्युरी लॉ. आता क्युरी लॉ काय म्हणताय, दॅट इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर होते. म्हणजे या प्रपोर्शनॅलिटी साइनला इक्वल टू न रिप्लेस जरी केलं तर काही कॉन्स्टंट द्यावं लागेल आणि हा जो कॉन्स्टंट आहे याला सी न डिनोट करतात आणि त्याला नाव आहे क्युरी कॉन्स्टंट. दॅट इज mz इज इक्वल टू सी इंटू बी डिवायडेड बाय टी म्हणता येईल. तर या क्युरी कॉन्स्टंटच्या नंतर मग नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज मॅग्नेटिक हायस्टेरिसिस. आता मॅग्नेटिक हायस्टेरिसिसचा एक लूप लक्षात घ्या की आपण रिलेशन लिहित असताना एका साईडला घेऊ आपण दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि एका साईडला घेऊ आपण मॅग्नेटिक इंडक्शन. बघा सुरुवातीला दोन्ही व्हॅल्यू 0 जरी घेतल्या आपण हळूहळू काय केलं की एच इन्क्रीज करत जरी गेलं तर बी सुद्धा काय येईल, इन्क्रीज होईल. एका बघा हळूहळू तुम्ही एच इन्क्रीज करत गेले, बी इन्क्रीज झालं, अजून तुम्ही एच इन्क्रीज केले, अजून बी इन्क्रीज झालं. एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती एचच्या बी ची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, त्यानंतर तुम्ही कितीही तुम्ही इन्क्रीज करा एच आता बी इन्क्रीज होणार नाही. याला म्हणून मॅक्झिमम व्हॅल्यू ज्याला सॅच्युरेशन म्हणता येईल. त्यानंतर आता काय केलं की आपण हळूहळू एच डिक्रीज करत जाऊ, बी सुद्धा डिक्रीज होईल, अजून एच डिक्रीज करा, परत बी डिक्रीज झालं. एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती म्हणजे ज्यावेळेस एच ची व्हॅल्यू 0 होईल त्यावेळेस बी ची व्हॅल्यू 0 होत नाही, तो एका पर्टिक्युलर पॉईंटवरती पोहोचतोय. मग ज्यावेळेस एच ची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेस जी बी ची व्हॅल्यू आहे याला म्हणतात रिटेंटिव्हिटी. ठीक आहे, रिटेंटिव्हिटी याला आपण बी नाव दिलं. आता अजून काय झालं की आपण एच डिक्रीज करत चाललोय मायनस मध्ये. मग फायनली काय होते की एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती कोणत्या, तर एचच्या बी ची व्हॅल्यू काय होत आहे, 0 होत आहे. मग याला म्हणू आपण कोर्सिव्हिटी. हा जो आहे याला पॉईंट सी दिलाय. इथून तुम्ही परत काय केलं की एच डिक्रीज करत गेले, बी पण डिक्रीज होत जाईल एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती. हळूहळू परत एचच्या एका निगेटिव्ह व्हॅल्यूवरती बी ची व्हॅल्यू सर्वात कमी राहील. यानंतर तुम्ही कितीही डिक्रीज करा आता मात्र बी डिक्रीज होणार नाही. याला आपण म्हणू सॅच्युरेशन, बट सॅच्युरेशन इन अपोजिट डायरेक्शन, ज्याला डी म्हणता येईल. आता हळूहळू आपण काय केलं की परत तुम्ही एच इन्क्रीज करत चला. तर एच इन्क्रीज जरी केला, ज्यावेळेस एच 0 राहील त्यावेळेस जी बी ची व्हॅल्यू आहे किंवा फायनली हा डी पासून एका पॉईंट ई पर्यंत पोहोचतोय, ई पासून परत तर एफ पर्यंत आणि फायनली हा ए पर्यंत पोहोचतोय. मग हा जो लूप ट्रेस करतोय ना दॅट इज ए बी सी डी ई एफ आणि परत ए पर्यंत, यालाच म्हणतात हायस्टेरेसिस लूप. इतकं लक्षात येतं. ही आहे रिटेंटिव्हिटी आणि याला म्हणतात कोर्सिव्हिटी. या पॉईंट सी वरती जी व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणू आपण, कोर्सिव्हिटी. तर बघा इतकं लक्षात येत आहे. परत एक वेळा लक्ष द्या, आपण मॅग्नेटिक मटेरियल डिस्कस करतोय. तर या मॅग्नेटिक मटेरियलची आपण सुरुवात केली दॅट इज मॅग्नेट पासून. कशाला म्हणाल मॅग्नेट, तर असा काही सबस्टन्स जो दुसरा एखादा सबस्टन्स स्पेशली मेटल, मेटॅलिक किंवा मॅग्नेटिक जे काही मटेरियल आहे याला अट्रॅक्ट कराल त्यालाच काय म्हणू आपण, तर मॅग्नेट म्हणता येईल. आता मॅग्नेट जरी म्हणाल तर मॅग्नेटला नेहमी 2 पोल्स आहे. कोणते कोणते, एन पोल आणि एस पोल. मॅग्नेटचे 2 पोल कधीही सेपरेट करता येत नाही. त्यानंतर घेतला आपण ऍक्सिस ऑफ मॅग्नेट. ऍक्सिस ऑफ मॅग्नेट कशाला म्हणू आपण, अ लाईन पासिंग थ्रू 2 पोल ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल, ऍक्सिस ऑफ मॅग्नेट. त्यानंतर घेतला आपण इक्वेटर ऑफ मॅग्नेट. इक्वेटर ऑफ मॅग्नेट कशाला म्हणू आपण, अ लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल, इक्वेटर ऑफ मॅग्नेट म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटिक लेंथ. मॅग्नेटिक लेंथ कशाला म्हणाल, द डिस्टन्स बिटवीन 2 पोल ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणू आपण, मॅग्नेटिक लेंथ म्हणता येईल.
त्यानंतर घेतला आपण जॉमेट्रिक लेंथ. जॉमेट्रिक लेंथ कशाला म्हणाल? द डिस्टन्स बिटवीन टू एंड ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल? जॉमेट्रिक लेंथ. या दोघांमध्ये रिलेशन आहे मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिक लेंथमध्ये. कोणतं रिलेशन आहे? तर मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ. त्यानंतर घेतलं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ बार मॅग्नेट काय राहील? द प्रॉडक्ट ऑफ कुणाचा प्रॉडक्ट आहे? पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ इज कॉल्ड काय म्हणू आपण? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ करंट कॅरिंग कॉईल. याला कसं डिफाइन करू आपण? द प्रॉडक्ट ऑफ कुणाचा प्रॉडक्ट आहे हा? इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द कॉईल अँड एरिया ऑफ द कॉईल म्हणता येईल. दॅट इज एम इज इक्वल टू आय इंटू ए म्हणू आपण. यानंतर घेतला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो. कशाला म्हणाल गायरोमॅग्नेटिक रेशो? द रेशो ऑफ तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. सॉरी, त्याआधी घेतला आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे EVR डिवायडेड बाय 2, दुसरा आहे E डिवायडेड बाय 2ME इंटू काय असेल L0. नंतर घेतला आपण गायरोमॅग्नेटिक रेशो. कशाला म्हणाला गायरोमॅग्नेटिक रेशो? तर द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशो. ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे ती किती आहे? 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर केजी. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझिंग फील्ड कशाला म्हणाल? तर अशी काही फील्ड, अ फील्ड विच मॅग्नेटाइज द मटेरियल इज कॉल्ड काय म्हणू आपण? मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणता येईल. या मॅग्नेटायझिंग फील्डच्या नंतर घेतला आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशाला म्हणू आपण? द प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सोलेनॉइड अँड इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू इट इज कॉल्ड काय म्हणू आपण? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. दॅट इज H इज इक्वल टू फॉर्म्युला N इंटू I किंवा म्हणता येईल N डिवायडेड बाय L इंटू काय असेल I. त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणाल? द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया इज कॉल्ड काय म्हणता येईल? मॅग्नेटिक इंडक्शन. नेक्स्ट घेतला आपण दॅट इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. मग इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन कशाला म्हणू आपण? तर मॅग्नेटिक फील्ड नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड काय म्हणता येईल? तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल. नंतर घेतला आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कसं डिफाइन केलं? तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी टू द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड काय म्हटलं? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. नंतर घेतलं मॅग्नेटिक परमॅबिलिटी. मॅग्नेटिक परमॅबिलिटी कशाला म्हणू आपण? द रेशो ऑफ कोणाचा रेशो आहे? मॅग्नेटिक इंडक्शन टू द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कॉल्ड मॅग्नेटिक परमॅबिलिटी. आणि फायनली घेतलं आपण रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी. तर रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमॅबिलिटी द रेशो ऑफ मॅग्नेटिक परमॅबिलिटी इन एनी मीडियम टू द मॅग्नेटिक परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस, एअर ऑर व्हॅक्यूम म्हणता येईल. त्यानंतर घेतला आपण दॅट इज μr इज इक्वल टू रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक परमॅबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. दॅट इज μr इज इक्वल टू 1 प्लस काय असेल? चाय. त्यानंतर आपण एक दॅट इज रिलेशन बिटवीन म्हणजे मॅग्नेटिक परमॅबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. दॅट इज चाय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी म्हणता येईल. यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू केला दॅट इज क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर नेमका आहे तरी काय? की ज्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होऊन तो ॲज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून ऍक्ट होईल त्याला काय म्हणू आपण? क्युरी टेम्परेचर म्हणता येईल. तर या क्युरी टेम्परेचरच्या नंतर आपण क्युरी लॉ घेतला. क्युरी लॉ नेमका आहे तरी काय? की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. दॅट इज mz इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द b डिवायडेड बाय t किंवा mz इज इक्वल टू c इंटू b डिवायडेड बाय t म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. आणि त्यानंतर घेतला आपण मॅग्नेटिक हायस्टेरेसिस किंवा हायस्टेरेसिस लूप म्हणता येईल. यामध्ये एक पार्ट म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केले होते. एक होतं डायमॅग्नेटिक सबस्टन्स, दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणू आपण? अ सबस्टन्स विच वीकली रिपेल बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड काय म्हणता येईल? डायमॅग्नेटिक सबस्टन्स. दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणाल? अ सबस्टन्स विच वीकली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणता येईल? अ सबस्टन्स विच स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. यामध्ये 2 पार्ट लक्षात राहू द्या एक्स्ट्रा फॉर्म्युल्यामध्ये. एक म्हणजे काय की टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट, टॉय इज इक्वल टू फॉर्म्युला mb इंटू साइन थीटा. आणि दुसरा आहे टाइम पिरियड ऑफ अ निडल, दॅट इज t इज इक्वल टू इथं राहील मग 2 पाय अंडर रूट ऑफ इथं असेल I डिवायडेड बाय mb. हा फॉर्म्युला तसा आपण ऑसिलेशन मध्ये घेतला होता. I चा अर्थ आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया, m चा अर्थ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि b चा अर्थ काय दिसतंय? दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन म्हणून आपण. इतकं लक्षात येत आहे बाळांनो? इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? कमेंट करा मुलांना. इथपर्यंत कुणाला काही अडचणी जरी असेल तर विचारू शकता.
ओके. अमृता थोरात नो डाऊट. प्रतीक महाले नाही. अजून बाळांनो, समीक्षा शिलार नाही. पवन वाडके नो प्रॉब्लेम. अजून ही थेरी समजली आहे तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल सॉरी मॅग्नेटिक मटेरियलची. कमेंट करा बाळांनो, काही अडचणी. सिद्धी ऑल क्लिअर. भावेश नो प्रॉब्लेम. अमृता वडाळकर नो प्रॉब्लेम. अजून मॅग्नेटिक हायस्टेरिसिस नेमका आहे तरी काय की ही एक लूप आहे. मॅग्नेटिक हायस्टेरिसिसमध्ये बघा हे एक रिलेशनशिप कुणामध्ये एक तर आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक इंडक्शन. सुरुवातीला काय केलं की दोनही व्हॅल्यू झिरो ठेवल्या कोणत्या बी आणि एचची. त्यावेळेस बघा बी झिरो तर एच झिरो. आता मी काय केलं की एच इन्क्रीज केलं बी इन्क्रीज होईल. अगेन तुम्ही एच इन्क्रीज करा बी इन्क्रीज होईल. फायनली काय होतं की एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती एचच्या बीची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. त्यानंतर तुम्ही एच इन्क्रीज करा आता बी इन्क्रीज होणार नाही. मग ही जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे याला आपण स्टेट ए कन्सिडर केला. याला म्हणते सॅच्युरेशन इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. आता मी काय करतो की एच हळूहळू डिक्रीज करत चाललोय तर बी पण डिक्रीज होईल. अजून मी एच डिक्रीज केला बी पण डिक्रीज होईल. वास्तविकतेत काय व्हायला पाहिजे की ज्यावेळेस एच झिरो झाला आता बी पण झिरो व्हायला पाहिजे होतं पण बी झिरो होत नाही. मग ज्यावेळेस एच झिरो राहील त्यावेळेस बीची जी व्हॅल्यू आहे याला म्हणतात रिटेंटिव्हिटी. आता अजून आपण एच काय केलं की डिक्रीज करत गेलो म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला आपण चाललोय. मग एच डिक्रीज जरी केलं एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती एचच्या निगेटिव्ह व्हॅल्यूवरती बीची व्हॅल्यू काय होत आहे झिरो. मग ही जे एचची व्हॅल्यू आहे ना याला म्हणतात कोर्सिव्हिटी. ठीक आहे. आता या कोर्सिव्हिटीच्या नंतर अजून एच डिक्रीज केला बी डिक्रीज झाला अजून एच डिक्रीज केला परत बी डिक्रीज झाला एका पर्टिक्युलर व्हॅल्यूवरती ज्यावेळेस तो पॉईंट डी वरती पोहोचतोय की इथं तुम्ही आता कितीही एच डिक्रीज करा आता मात्र बी डिक्रीज होणार नाही. याला म्हणू आपण सॅच्युरेशन इन निगेटिव्ह डायरेक्शन. इथून आता काय करू आपण तर मी एच इन्क्रीज करत चाललोय तर बी सुद्धा काय येईल इन्क्रीज होत जाईल. परत काय ना एच इन्क्रीज केला परत बी इन्क्रीज होईल. आता मी एच काय घेतला झिरो घेतला त्यावेळेस तर बी ची काही ना काही निगेटिव्ह व्हॅल्यू राहील. याच प्रकारे म्हणजे तो स्टेट ई वरती पोहोचते. इथून तुम्ही परत काय ना की एच इन्क्रीज केला परत बी काय झाला की आता इन्क्रीज होत जाईल आणि फायनली ज्यावेळेस एच तुम्ही आहे ना तर एका पर्टिक्युलर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एच वरती बी ची व्हॅल्यू झिरो झाली. इथून तुम्ही परत इन्क्रीज करत चला तर फायनली हा तर पॉइंट ए पर्यंत पोहोचतोय. मग हा जो लूप आहे कोणता तर ए बी सी डी ई एफ आणि परत ए यालाच म्हणतात तर मॅग्नेटिक हायस्टेरेसिस लूप. आणि हा जो फिनॉमिना आहे यालाच काय म्हणून आपण मॅग्नेटिक हायस्टेरेसिस म्हणता येईल. सर्वेश करताय सर्वेश वाकचौरे. कळलं. काही नाही दोन पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे एक तर रिटेंटिव्हिटी आणि दुसरा आहे कोर्सिव्हिटी. नूतन महाले समजलंय. सर्वेशचा मेसेज नाही आला. सर्वेश वाकचौरे. तर ठीक आहे. तर इथं मग आपल्याला डिक्लेअर करता येईल की हे चॅप्टर तुमचं थेरॉटिकली संपलं. कोणतं मॅग्नेटिक मटेरियल. छोटं चॅप्टर आहे इतक्याच फॉर्म्युल्यावरती वर्क करायचं आहे. काही ठराविक फॉर्म्युल्यावरतीच काय नाही की क्वेश्चन जास्त विचारले गेलेले आहेत. तर याचे जे काही MCQs आहे मग ते मात्र आपण नेक्स्ट लेक्चरला घेता येईल. ठीक आहे. उद्या तुमची टेस्ट आहे थर्मोडायनॅमिक्स वरती आणि परवा टेस्ट राहील सुपरपोजिशन ऑफ वेव्स वरती. ओके मग आज आपण इथं थांबून घेऊ. थँक्यू.